नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रम मालिकेत मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज काहीतरी विशेषच्या विशेष भागात आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रतिभांगणमध्ये आले आहेत डॉक्टर संजीव हुजूरबाजार. नमस्कार. डॉक्टरांचं मी इथे स्वागत करते आणि आमचे ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांना विनंती करते आपण डॉक्टर संजीव हुजूरबाजार यांचं इथे स्वागत करावं. काहीतरी विशेषच्या आजच्या भागात डॉक्टर संजीव हुजूरबाजार आपल्याशी मेंदूतील नाजूक गुंतागुंत आणि आधुनिक शस्त्रक्रिया या विषयावर संवाद साधणार आहेत आणि डॉक्टर संजीव यांच्याशी संवाद साधणार आहेत संवादिका सुधा हुजूरबाजार तुंबे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये स्वागत. मेंदूतील नाजूक गुंतागुंत आणि आधुनिक शस्त्रक्रिया या विषयावर डॉक्टर बोलणार आहेत, पण तत्पूर्वी त्यांचा मी तुम्हाला परिचय करून देते. डॉक्टर संजीव हुजूरबाजार हे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जळगाव, धुळे हा जो सगळा परिसर आहे की या परिसरामध्ये जे पहिलंच आपण खरं तर म्हणावं तर अशा पद्धतीने न्यूरोसर्जरीचं पहिलं हॉस्पिटल त्या परिसरात उभं करण्यामध्ये डॉक्टर संजीव हुजूरबाजार यांचं खूप महत्त्वाचं आणि मोठं योगदान राहिलेलं आहे. जवळपास 1994 पासून ते या परिसरात सर्व रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्याबद्दल सांगत असताना मला काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. डॉक्टर संजीव हुजूरबाजार यांना स्पाईन फेलोशिप, भारतातील स्पाईन फेलोशिप प्राप्त आहे. अनेक शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. खरं तर त्याची संख्या सांगायची झाली तर खूप मोठी संख्या आहे. मेंदू आणि मणक्यांच्या जवळपास हजारो शस्त्रक्रिया त्यांच्या हातून झालेल्या आहेत आणि अनेक रुग्ण बरे झालेले आहेत. त्यांचं विशेष रस असलेली क्षेत्र सांगायचं तर मेंदूतील गाठी आहेत, मेंदूतील रक्तस्राव आहे, स्ट्रोकची शस्त्रक्रिया आहे, त्याचबरोबर मिनिमल इन्व्हेसिव्ह ब्रेन सर्जरी आहे, मणक्याचं फ्रॅक्चर असेल, स्लिप डिस्क असेल, की असे अनेक आजार की जे खरं तर आपल्याला वाटतं की इतके गुंतागुंतीचे आहेत आणि रुग्णांनाही आणि त्यांच्या नातेवाईकांना वाटतं की आपण यातून बरे होऊ की नाही होणार असा प्रश्न असतो. अशा आजारांच्या संदर्भात आधुनिक शस्त्रक्रिया करण्यामध्ये डॉक्टर संजीव हुजूरबाजार यांचा हातखंडा आहे. न्यूरोसर्जरी सोसायटी ऑफ इंडियाचे ते सदस्य आहेत. असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन ऑफ इंडिया याचे देखील ते सदस्य आहेत. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर खरं तर क्लिष्ट असणारा असा हा विषय त्यांनी मराठी भाषेत खूप सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. मेंदू आणि मणका ही त्यांची 2 पुस्तकं मराठीतून प्रकाशित आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील डॉक्टर संजीव हुजूरबाजार यांचं खूप मोठं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर संजीव हुजूरबाजार आज आपल्या ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आलेले आहेत. मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुढील संवादाची सूत्र मी लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आणि डॉक्टर हुजूरबाजार, ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या विषयाच्या नावात नुसती मेंदूतलीच गुंतागुंत नाही तर त्याच्याबरोबरीनं मणका, मज्जारज्जू आणि शरीरातल्या सर्वच अवयवांशी संबंधित अशी गुंतागुंत दडली असं जाणवतंय. त्याच्यामुळे या गुंतागुंतीमुळे अपंगत्व आणि बऱ्याच वेळा बहुविकलांगता सुद्धा येते. कारण आमच्या कार्यक्रमात आत्तापर्यंत आज आपला 20वा एपिसोड आहे. आत्तापर्यंत इतके सगळे जे तज्ज्ञ येऊन गेले त्या सगळ्यांनी बऱ्याच अपंगत्वांची कारणं आणि बरेच बहुविकलांगतेची कारणं ही मेंदू किंवा मज्जारज्जू किंवा मणक्याशी संबंधित त्यांनी सांगितलेली आहेत. आणि ह्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जास्ती माहिती मिळायला पाहिजे असं आम्हाला स्वतः वाटलं आणि त्यांना आवडेल ऐकायला. आणि ह्याच्यासाठी तज्ज्ञ म्हणून तुमच्याशिवाय अजून कोण असं वाटलं, कारण मराठी भाषेमध्ये तुमची पुस्तकं जी आहेत 2 ती BEd DEdच्या स्पेशल एज्युकेशनच्या कोर्सला वापरली गेलेली आहेत. साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी ती वापरत होती. त्याच्यामुळे सखोल ज्ञान आहे तुम्हाला मराठी भाषेत या सगळ्या विषयाचं. तेव्हा ग्रंथाली मंचावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आता ह्या विषयाकडे आपण वळताना 2 भाग आहेत आपले. पहिल्यांदा मेंदू आणि नंतर पाठीचा मणका. सुरुवातीला मेंदू.
आता मेंदू संबंधात मेंदूचे आजार, विकार आणि त्याच्याने येणारी अपंगत्व आणि शस्त्रक्रिया म्हणजे पुनर्वसन ह्याच्याबद्दल सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आधी मेंदू म्हणजे काय हेच आम्हाला मराठीमध्ये ऐकायला जास्ती आवडेल. आता आपल्या सर्वांना हे माहिती असतं की शरीरामध्ये जसे अवयव आहेत, हृदय आहे, किडनी आहे, तर सर्वात शरीराचा राजा ज्याला मी म्हणेन तो मेंदू आहे. म्हणून आपण संस्कृतमध्ये म्हणतो ना की मस्तिष्कम रक्षितम भवेत, हे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये वाक्य आहे. तर सुरुवात अशी करूया की मानवी मेंदूचं वजन किती असतं आणि शरीराचं वजन किती असतं. तर मानवी मेंदूचं वजन हे 1300-1400 ग्रॅम आहे फक्त, म्हणजे किलो म्हणतो आपण. 1.3 kg किंवा 1.4 kg इतकं असतं. लहान बाळाचं साधारण 300 ग्रॅम. पण कार्य जर विचार केला तर सर्वात जास्त कार्य आणि इतके प्रचंड प्रमाणात दिवस रात्र कार्य करणारा हा एक महत्वाचा हे आहे, सर्वात महत्वाचं. दुसरं महत्वाचं म्हणजे रक्तपुरवठा जेव्हा म्हणतो आपण की साधारण 750 ml पर ऑवर इतकं रक्त मेंदूत जात असतं. आपण विचार करू शकत नाही. आपल्या साध्या बोटाला जर लागलं तरी 10 ml 20 ml जातं. एका वेळेला 750 ml रक्त पुरवठा आपल्या मेंदूला होत असतो. इतका नाजूक भाग मेंदूचा हवा आहे. महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे सर्व शरीरामध्ये जे आपले संस्था आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त आवश्यकता, ज्याला मेटाबॉलिक रिक्वायरमेंट म्हणतो आपण की ऊर्जा, तर सर्वात जास्त ऊर्जा मेंदूला लागते. ती जवळजवळ साधारण 15 ते 20% जास्त प्रमाणात घेते ते ऑक्सिजन सप्लाय. इतकं त्याचं महत्व आहे मेंदूचं. पुढचा महत्वाचं काही छोट्याशा गोष्टी तुम्हाला स्पेसिफाय करतो, त्यानंतर ऍक्च्युली आपण विषयाकडे येऊ. सर्वात महत्वाचं म्हणजे एक न्यूरोप्लास्टिसिटी नावाचं एक तुम्ही कधी वाचलं असेल, तर मेंदूला जेव्हा कुठल्या कारणाने आघात होतो, इजा होते किंवा लहान मुलं असतात तर त्याचा मेंदूची कार्यशक्ती किंवा कार्यशीलता बदलत जाते. समजा एखाद्या मेंदूला राईट साईड उजव्या बाजूला मार लागला असेल तर लहान मुलांना ते डाव्या बाजूची शक्ती डेव्हलप होऊन जाते. त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात की जसा मेंदू ते अवयव घ्यायला सुरुवात होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीर मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स असतात. विचार करू शकत नाही आपण. न्यूरॉन्स म्हणजे तंतू बारीक जे आपल्या संवेदना मेंदूतून नेत असतात. 86 बिलियन्स एवढ्या छोट्या मेंदूमध्ये. आता सुरुवातीला आपण जेव्हा विचार करू की आपण मेंदूचे कोणते कोणते आजार आहेत की ज्याच्यामध्ये हे करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला विचार करायला की मेंदूचे भाग कोणते आहेत त्याच्यामध्ये. तर मी आता मेंदूचं एक उदाहरण तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो. हा आपला मेंदू आहे आणि हे जे लाल दिसतंय वरती याला आपण मोठा मेंदू म्हणतो. आणि हे जे पाठीमागे दिसतंय हे दोन छोटे, याला आपण सेरिबेलम किंवा छोटा मेंदू म्हणतो. हा इथे मानेच्या वर असतो आणि हा मेंदू मोठा मेंदू हा इथे असतो. हे साधारण बेसिक. आता मेंदूमध्ये मोठ्या मेंदूमध्ये उजवा मेंदू आणि डावा मेंदू असे परत दोन भाग असतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये सेरिब्रल हेमिस्फिअर्स म्हणतो. स्पिअरचा दोन भाग हेमिस्फिअर्स. तसं छोटा मेंदूचे उजवा छोटा मेंदू आणि डावा छोटा मेंदू. आता जेव्हा आपण त्याचं विच्छेदन करतो तेव्हा मेंदूच्या आतमध्ये एक प्रत्येक जसं शरीरामध्ये पाणी असतं तसं मेंदूमध्ये पण पाणी असतं. आणि हे पाणी विशिष्ट असं मेंदूत एकाच जागी नसतं, तर मेंदूमध्ये एक थैली असते, त्याला आपण वेंट्रिकल्स म्हणतो इंग्लिशमध्ये. त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं असतं आणि हे पाणी असं मेंदूतनं फिरत फिरत लहान मेंदूमधनं मानेमधनं माकड हाडापर्यंत जातं आणि परत ते 24 तास फिरत असतं. तर इथं पाणी असतं. आणि मेंदू ज्याच्यावर आधारित आहे, जसं झाडाचं मूळ असतं ना तसं मेंदूला पण मूळ असतं. त्याला इंग्लिशमध्ये ब्रेनस्टेम म्हणतात. सर्व महत्वाचे कार्य आपले जे आहेत, श्वासोश्वास, हृदयाची नाडी, ब्लड प्रेशर, हे सर्व इथून येतं. आणि जर कार्य बघायला गेली तर प्रत्येक मेंदूचं कार्य देवाने वेगवेगळं निर्माण करून दिलेलं आहे. तसा हा पुढचा भाग जो आहे त्याचं विचारशक्ती, थिंकिंग म्हणतो. डाव्या नंतर आपण इकडच्या भागाला म्हणतो टेम्पोरल लोब. त्याच्यामध्ये श्रवणची क्रिया येते माणसाला. आपण जर पाठीमागे गेलो तर दृष्टीचं केंद्र दिलेलं आहे. आणि डॉमिनंट हेमिस्फिअर म्हणजे आपल्या शरीरात जर बोलण्याची जी क्रिया असते, बोलणं समजावून घेणं, ही जी क्रिया डाव्या बाजूला असते. तर 80 ते 90% लोकांच्या मध्ये आपला जो उजव्या हाताने काम करतो त्याची सर्व केंद्र डावीकडे असतात. हे अगदी बेसिक याच्यामध्ये हे आहे सर्व. आता पुढचा जेव्हा आपण महत्त्वाचा विषय करू की मेंदूचे असे कोणते कोणते आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा उपचार करावा लागतात.
आता सर्वात महत्त्वाचे तुम्हाला सांगायचं म्हणजे आत्ता समाजामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम्स म्हणजे ब्रेन ट्युमर्स. तर ब्रेन ट्युमर्स कोणत्याही वयामध्ये कुणालाही होऊ शकतो. अगदी लहान 6 महिन्याच्या बाळापासून सुद्धा मोठ्या माणसापर्यंत कुणालाही होऊ शकतो. त्याचं नक्की कारण सापडत नाही, परंतु जेनेटिक म्युटेशन म्हणजे गुणसूत्रांच्यात होणारे बदल हे प्रामुख्याने कारण सांगितलेले आहे. आणि काही ब्रेन ट्युमर्स हे अनुवंशिक असतात, सगळे नसतात. पण एखाद्या पेशंटला अनुवंशिक आणि असं पण व्यवहारदृष्ट्या तपासणी करत नाही, पण असू शकतात ते. जर तुम्ही रस्त्यात जाताना बघता ना, कधी कधी असे गाठी असतात बघा काही काही लोकांच्या, तो एक ब्रेन ट्युमरचा भाग आहे. अशा लोकांना मेंदूमध्ये असतात, मणक्यामध्ये असतात, असा एक भाग आहे. नंतर काही जन्मता येतात, काही नंतर डेव्हलप होतात. जसं वय वाढतं माणसाचं तसे ब्रेन ट्युमर्स येतात. पुढचं महत्वाचं म्हणजे 25% लहान मुलांच्या मध्ये जेव्हा जेनेटिक्स बदल होतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना ब्रेन ट्युमर्स होतात. बरोबर. मेनिंजिओमा नावाचं एक ब्रेन ट्युमर असं आहे की तो स्त्रियांच्या मध्ये जास्त प्रमाणात आढळतो. जेव्हा मी ऑपरेशन्स करतो तेव्हा मेनिंजिओमा नावाचं एक ब्रेन ट्युमर असतो. याचं कारण की स्त्रियांच्या मध्ये हार्मोन्सचं प्रमाण जे असतं तो त्या ट्युमरवरती अफेक्ट करतो. म्हणून जनरली मेनिंजिओमा असतात ते स्त्रियांच्या जास्त प्रमाणामध्ये असतात. आता पुढचा विषय असा आहे की पुढचा मी सांगण्याचा उद्देश असा आहे की पहिल्यांदा मी तुम्हाला आजार कोणते कोणते सांगेन आणि मग पुढे काय करायचं सांगेन. बरोबर. पुढचा महत्वाचा जो विषय समाजामध्ये येतो म्हणजे ब्रेन हिमरेज. आजकाल तुम्ही बघता ना की आजीला ब्रेन हिमरेज झालं, वडिलांना झालं. तर ब्रेन हिमरेज का होतं? तर सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रेन हिमरेज साधारण कुठल्याही मेंदूमध्ये होऊ शकतं. मग लहान मेंदूमध्ये होऊ शकेल, मोठ्या मेंदूमध्ये होऊ शकेल, मेंदूच्या मुळामध्ये पण होतं. पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की अति उच्च रक्तदाब. साधारण 40 नंतर आम्ही प्रत्येक रुग्णांना सांगतो की तुम्ही ब्लड प्रेशर चेक करून घ्या. कारण जेव्हा ब्लड प्रेशर अति प्रमाणात वाढतं, जनरली या लोकांचं ब्लड प्रेशर 180, 200, 225 आणि महत्वाचं त्यांना विचारलं किंवा आपण नातेवाईक म्हणा की डॉक्टर साहेब तो औषधच घेत नाही. सर्वात महत्वाचं आजकाल एवढे मेडिसिन्स, ऍडव्हान्स मेडिसिन्स आलेले आहेत की ब्लड प्रेशर जर रेग्युलरली कंट्रोल केलं तर ही वेळ येणार नाही. पण ब्रेन हिमरेज हे अत्यंत घातक कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या जीवाला खूप नुकसान होऊ शकतं. कधी कधी माणूस दगावू पण शकतो. हा पुढचा महत्वाचा. आणि लहान मुलांच्या मध्ये पण ब्रेन हिमरेज होतं, पण त्याची कारणे वेगळी असतात. सर्वात पुढचा महत्वाचा म्हणजे जातो म्हणजे मेंदूमध्ये पाणी वाढणं. बऱ्याच वेळा आपण ऐकतो की मेंदूमध्ये पाणी वाढलं, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हायड्रोकेफॅलस. म्हणजे मेंदू म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की मेंदूमध्ये जी पाण्याची थैली असते त्याच्यामध्ये कुठल्याही कारणांना पाणी वाढतं. तर ते लहान मुलांच्या जन्मत्या बाळाच्या मध्ये वाढू शकतं, मधल्या वयामध्ये वाढू शकतं, उच्च वयामध्ये वाढू शकतं. आता प्रत्येक वयामध्ये पाणी वाढण्याचं प्रमाणची कारणे वेगवेगळी असतात. परंतु पाणी का वाढतं? तर मेंदूमध्ये जो पाण्याचा मार्ग असतो तो ब्लॉक होऊन जातो. तर लहान मुलांच्या मध्ये काय होतं की तो ब्लॉक डेव्हलप होत नाही म्हणून पाणी वाढतं. मधल्या काळामध्ये काय होतं की ब्रेन ट्युमर म्हणा किंवा ब्रेन हिमरेज म्हणा किंवा कुठल्याही ब्रेनचे जेव्हा आजार होतात तेव्हा मेंदूमध्ये पाणी वाढायची प्रक्रिया सुरू होऊन जाते. आणि 60-65 नंतर जे मेंदूचे पाणी वाढतं त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफॅलस म्हणतो. म्हणजे काही असे वृद्ध असतात की त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, स्मरणशक्ती कमी होते. तर अशा लोकांच्या मध्ये या वयामध्ये पाणी वाढतं. पुढचं महत्वाचं म्हणजे आजार असं आहे की मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचे काही पुंजके असतात जे जन्मताना असतात पण नंतर ते तयार होतात त्याला. आणि ते पुंजके असे असतात की ते पुंजके वयानुसार वाढत जातात. अचानक कुठल्या कारणाने पुंजके फुटतात. आपल्याला हे माहिती आहे की एक रक्तवाहिनी असते, एक वेन असते आणि एक आर्टरी असते. तर एक रक्तवाहिनी जाणारी असते, एक रक्तवाहिनी येणारी असते. तर त्याच्यामध्ये असे फुगे तयार होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे फुगे कुठल्याही कारणाने त्याला कारण नसताना फुटतात ते. आणि अशा रुग्णांना अत्यंत तीव्र प्रमाणामध्ये ब्रेन हिमरेज होतं. तर त्याला AVM म्हणतात, इंग्लिशमध्ये AVM म्हणतात. दुसरा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचे फुगे तयार होतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अॅन्युरिझम. कधी आपण शब्द ऐकला असेल अॅन्युरिझम. तर अॅन्युरिझम होण्याचं मुख्य कारण म्हणजे अति उच्च रक्तदाब. जेव्हा रक्तदाबाचं प्रमाण जास्त असतं तेव्हा रक्तवाहिन्यांचं प्रेशर वाढलं की तो रक्तवाहिन्यांचा भाग मऊ व्हायला लागतो आणि तिथे फुगे तयार होतात. आणि हे कुठल्याही कारणाने नुसता माणूस खोकला तरी त्याच्यामध्ये ते फुटू शकतात. तर डायग्नोसिस करणं, निदान करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. पुढचा महत्वाचा मेंदूचा आजार म्हणजे आम्ही त्याला इंग्लिशमध्ये ट्रायजेमिनल न्यूरल्जिया म्हणतो की अति तीव्र चेहऱ्याच्या वेदना. तुम्ही कधी बसला असेल असं नुसतं हात लावला तरी पेशंट म्हणतो की मला खूप वेदना होत आहेत, मी काहीच करू शकत नाही. त्यांना बोलता येत नाही, त्यांना दाढी करता येत नाही, त्यांना डोळ्यामध्ये हात लावता येत नाही, तोंडामध्ये हात घालता येत नाही.
तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्मिया असा एक मेंदूचा असा आजार आहे, पण तो बरा होऊ शकतो. त्याच्यामध्ये मेंदूचे 5 नंबरची जी एक नस असते जी चेहऱ्याला जाते, त्याचा हा आजार असतो प्रामुख्याने. अशा कधी रुग्ण असेल तर याच्यामध्ये आम्ही MRI करतो, आणि MRI मध्ये याचं मुख्य कारण म्हणजे काय असतं की एक रक्तवाहिनी असते लहान मेंदूतून जाणारी, ती त्या 5 नंबर नसला दाबत असते अशी. मग आम्ही ऑपरेशन करून काय करतो की ती रक्तवाहिनी आणि मेंदू बाजूला करून त्याच्यामध्ये स्पंज ठेवतो आम्ही, जे करून ऑपरेशन नंतर त्याच्या वेदना पूर्णपणे थांबतात. तर ट्रायजेमिनल न्यूरल जेव्हा असा एक आजार आहे की तो अगदी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो आजकाल. पुढचा महत्वाचा आजार म्हणजे स्ट्रोक्स. तर आम्ही आजकाल दिसतो की ह्याला स्ट्रोक झाला, त्याला स्ट्रोक झाला. तर साधारण स्ट्रोक्स हे आता मी सांगितलं ते 35, 40, 45. पूर्वी आमच्या काळामध्ये स्ट्रोक्स म्हणायचे की 65 वर्षानंतर आजीला स्ट्रोक झाला, आजोबांना स्ट्रोक झाला. आता स्ट्रोकचं होण्याचं प्रमाण खूप कमी वयात व्हायला लागले स्ट्रोक्स. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे उच्च रक्तदाब, ओबेसिटी म्हणजे स्थूलता, नंतर व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी, सर्वात महत्वाचं म्हणजे अशा कारणामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्या बारीक व्हायला लागतात आणि मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, किंवा उपवास करणं, डिहायड्रेशन होणं, ह्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रोक जास्त प्रमाणात होतात. आणि स्ट्रोक हे अत्यंत घातक कंडिशन आहे. तर जर तातडीने इलाज केले तर वाचण्याची शक्यता खूप असते, नाही तर मग याच्यात रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यंत कमी राहते. पुढचा महत्वाचा मेंदूचा आजार म्हणजे झटके आणि एपिलेप्सी. काही रुग्णांना तुम्ही आपण फॅमिलीमध्ये बघतो, परिसरात बघतो की त्यांना आकडी येते, त्याला इंग्लिशमध्ये एपिलेप्सी म्हणतात. तर एपिलेप्सीमध्ये अशा रुग्णांना एक वेगळीच हे करून त्यांना निदान करावं लागतं की एपिलेप्सीचे खूप प्रकार आहेत. आता इथं सांगणं अवघड आहे, पण थोडक्यात म्हणजे जे एपिलेप्सी औषधाने बरे होत नाहीत, किंवा एखादा पेशंट रुग्ण जर 2 ते 3 वर्ष औषधं घेत असेल आणि त्याची एपिलेप्सी थांबत नसेल तर शस्त्रक्रियेने ती कमी करता येते. ती पण टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आता अवेलेबल आहे. ज्या भागात एपिलेप्सी आहे त्या भाग शोधून काढता येतो आणि त्याकडे ऑपरेशन करून त्या भागाला आपल्याला ते कमी करता येतं. हा एपिलेप्सीचा हे आहे. पुढचा महत्वाचा असा आजार आहे पार्किन्सन डिसीज. पार्किन्सन आपण बघतो की कंप झालेला आहे, चालता येत नाही, असे बोट कापतात, किंवा आपण बशी दिली तर त्याची बशी होते. तर कंपवायूमध्ये आता मेंदूमध्ये इलेक्ट्रोड्स आणि एक DBS नावाचं ऑपरेशन असतं. एक विशिष्ट एक केंद्र असतं मेंदूमध्ये, ते इलेक्ट्रॉनिक तुम्ही जर स्टिम्युलेट केलं, ज्या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रोड्स टाकले तर तातडीनं कंपवायू थांबतो. मग पार्किन्सन आजार बरा होत नाही, कंपवायू बरा होतो. लोकांना काय वाटतं की पार्किन्सन आजारांनी म्हणजे शस्त्रक्रिया करून पार्किन्सन थांबतो का? तर पार्किन्सन शस्त्रक्रिया थांबत नाही, त्याचं कंट्रोल करून आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतो सरतमध्ये. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की लहान मुलांच्या मध्ये पण न्यूरोसर्जरी करता येते का? तर जसे मोठ्या माणसांचे आजार असतात तसे लहान मुलांचे पण तसेच आजार असतात. त्याचं आपण योग्य तऱ्हेने निदान केले तर आपण शस्त्रक्रिया करून त्याला मार्ग करू शकतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय काय शस्त्रक्रिया केल्या जातात. पहिला महत्वाचं म्हणजे स्ट्रोक सर्जरी म्हणजे काय? तर जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, याची लक्षणं काय असतात स्ट्रोकमध्ये? तर अचानक तीव्र डोकेदुखी, किंवा पेशंटला असं थोडे गुंगीत राहतात, बेशुद्ध अवस्थेत राहतात, आणि महत्वाचं म्हणजे हातापायाची ताकद कमी व्हायला लागते. तेव्हा बाहेर निदान केलं की याला शक्यतो पॅरालिसिसचा अटॅक आलाय तर ताबडतोब 3 तासाच्या आत आपल्याला न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे, न्यूरोसर्जनकडे जाऊन त्याला दाखवणं महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये आपण इमिजिएटली तातडीनं आपण CT स्कॅन करतो आणि नंतर MRI स्कॅन करतो. MRI मध्ये MR एन्जिओग्राफी पण करता येते आणि स्टँडर्ड एन्जिओग्राफी करता येते. त्याच्यामध्ये जर आपल्याला असं वाटलं की स्ट्रोक जास्त प्रमाणात डेव्हलप होतोय, स्ट्रोक कसा असतो सुरुवातीला की स्ट्रोक छोटासा असतो, जसा वेळ जातो ना तर स्ट्रोक मोठा व्हायला लागतो, कारण रक्तपुरवठा खंडित झालेला असतो. आणि जेव्हा जास्त प्रमाणामध्ये स्ट्रोक खंडित होतो म्हणजे रक्तपुरवठा बंद होतो, तेव्हा मेंदू काळा निळा पडायला लागतो आणि मेंदू सुजायला लागतो आणि तो प्रेशर द्यायला लागतो. तर अशा रुग्णांना आम्ही ताबडतोब पेशंट बघितला आणि स्कॅन बघितला तर आम्ही ताबडतोब ऑपरेशन सल्ला देतो, जेणेकरून त्याचं आयुष्य वाचेल. एकदा स्ट्रोक झाला तर पूर्ववत होण्याची शक्यता कमी असते. पण ऑपरेशनचा उद्देश काय की तो पेशंट जगला पाहिजे, खुर्चीवर बसला पाहिजे, घरामध्ये आला पाहिजे, थोडाफार तो कार्य केलं पाहिजे, हे ऑपरेशनचा उद्देश आहे. पण जर स्ट्रोकमध्ये ऑपरेशन नाही केलं तर मग दगावण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते. पण केलं तर पेशंट खूप चांगले होतात, बसायला लागतात, काठी घेऊन फिरायला लागतात. तर स्ट्रोकचं निदान पण होणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर पुढचं स्ट्रोक म्हणजे स्ट्रोक तपासणीमध्ये एक डॉप्लर नावाची तपासणी असते, जी आपण मानेचे डॉप्लर्स करतो. जसं एन्जिओग्राफी हृदयाची असते तसं मेंदूची एन्जिओग्राफी करता येते. त्याच्यामध्ये एन्जिओग्राफीमध्ये जर रक्तवाहिन्या बारीक असतील तर आजकाल जसं हृदयामध्ये स्टेंटिंग करता येतं
जसं आपल्याला इथल्या रक्तवाहिन्या, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये कॅरोटिड म्हणतो, त्या ठिकाणी स्टेंट टाकून ती रक्तवाहिनी मोठी करता येते आणि रक्तपुरवठा सुरळीत करता येतो. पण त्यासाठी पूर्ण तपासणी होणं फार महत्त्वाचं असेल आणि साधारण 30-40%, 50% जर ब्लॉकेज असेल तर औषधांनी कंट्रोल करता येतो. पण ब्लॉकेज जर जास्त प्रमाणामध्ये असतील तर मग स्टेंट टाकून आपल्याला जागा मोठी करावी लागते, किंवा खूप जास्त प्रमाणात असेल तर मग ऑपरेशन करून ती आतली चरबी किंवा जे ब्लॉकेज आहे ते काढता येते त्याच्यामध्ये. पण हे एक मिनिट तुम्हाला विचारते की आता तुम्ही हे जे सांगताय तर ते जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हाच कळतं का आधी जनरल मेडिकल चेकअपमध्ये कळू शकतं? मग मेडिकल चेकअपमध्ये कसं असतं की स्थूलता आहे समजा एखाद्या हा. रुग्णाला, हम्म. किंवा ब्लड प्रेशर जास्त आहे, वय आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, तर त्याच्यामध्ये रक्ताच्या पूर्ण तपासण्या कराव्या लागतात. त्याचं डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे का, सगळ्या टेस्ट कराव्या लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं सायन्स हे थिंकिंग सायन्स नाही, आता सायन्स हे एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे, म्हणजे पुराव्यावर आधारित सायन्स आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला डॉप्लर करावं लागतो आधी, त्यानंतर अँजिओग्राफी करावं लागते, आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर मग आपल्याला समजतं की कुठल्या कुठल्या रक्तवाहिन्या बारीक झालेल्या आहेत. आणि जेव्हा मग तो रुग्ण आपल्याकडे येतो मग त्यालाही सांगावं लागतं की वा तुला या प्रमाणात रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस आहेत, तर तुला हे ऑपरेशन किंवा हे स्टेटिंग करावं लागेल आणि मग आयुष्यभर गोळ्यावं लागते. पण तुम्ही जर काही केलं नाही तर जर ब्लॉकेज असतात ते आणखीन वाढत जातात. म्हणजे आपल्या हातात हे सगळं या गोष्टी मी सांगितलेल्या आहे, जे काही आजार आहेत ना हे सर्व तपासणीमध्ये निदान करता येतं, आणि जर उपचार केले तर आपल्या सर्व हातामध्ये असतात हे आजार. पुढचं महत्वाचं म्हणजे हेमिफेशियल स्पॅझम नावाचे पण काय, म्हणजे जसं एखादा रुग्ण असतो ना, तुम्हाला असे कधी कधी बघायला मिळतात, त्यांचे डोळे बंद असतात, त्याला इंग्लिशमध्ये हेमिफेशियल स्पॅझम म्हणतात. याचं कारण पण तेच असतं की मेंदूमध्ये 7वी नस आणि 8वी नस यांना रक्तवाहिनी चिकटली की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट तयार होऊन रुग्णांना असे हे तयार होतं. तर पूर्णपणे बरा आजारी पण ऑपरेशन करून जी रक्तवाहिनी बाजूला केली तर पूर्णपणे यांचं स्पॅझम थांबतं. आता पुढचं महत्वाचं म्हणजे काय की हे सर्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे तपासण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा सिटी स्कॅन होणं महत्वाचं. सिटी स्कॅन हे आजच्या जगामध्ये अगदी सामान्य तपासणी आहे. पूर्वी लोकांना आपल्याला सांगायला लागायचं की सिटी स्कॅन करावं लागेल. आता जेव्हा सिटी स्कॅन होतो तेव्हा रुग्णाचं निदान केल्यानंतर किंवा तुला ब्रेन ट्युमर झालेलं आहे, तर आम्ही पुढच्या टप्प्यात त्याचा MRI स्कॅन करतो. MRI स्कॅन करतो की आपल्याला ऑपरेशन करायचं असेल तर कुठल्या पद्धतीने करायचं, ते MRI स्कॅन सांगतो आपल्याला. कुठल्या पद्धतीनं जायचं, कुठल्या पद्धतीनं आत जायचं, कसं गाठ काढायची, त्यासाठी MRI स्कॅनची आवश्यकता असते. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी टेक्नॉलॉजी मी सांगितलं तर आजकाल जी आम्ही पण टेक्नॉलॉजी वापरतो त्या जळगावमध्ये, तर मी 94 मध्ये जेव्हा आलो तेव्हा छोटी दुर्बीण होती. आता आम्ही काय काय वापरतो, तर याच्यामध्ये ॲनेस्थेशिया म्हणजे भूल सुद्धा पूर्णपणे परिपक्व झालेली आहे, म्हणजे हायली डेव्हलप ॲनेस्थेशिया. आता त्यानंतर ज्या भागामध्ये आपल्याला ऑपरेशन करायचं मेंदूचं, तेवढं अगदी त्या भागामध्ये आम्ही पहिल्यांदा MRI स्कॅनवरती लोकेशन म्हणजे आम्ही मार्किंग करून घेतो की आपल्याला कुठे ऑपरेशन करायचे, तेवढ्याच भागात त्याचं कवटी उघडली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी पूर्ण केस काढायला लागायचे, आता केस पण काढावे लागत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतकं सायन्स प्रगती झालंय. काही पूर्वी म्हणायचे 40 वर्षापूर्वी की जेव्हा पेशंटचे केस काढायचे आणि काही आठवड्यात नातेवाईकांचे पण केस काढायला लागायचे. याचा अर्थ काय की म्हणजे याचा अर्थ असा होता की मृत्यूचं प्रमाण एवढं होतं की पेशंटला ऑपरेशन थिएटरला घेतलं म्हणजे नातेवाईकांची पण केस काढून तयार राहायची. आता ती परिस्थिती नाही. आता फक्त आम्ही हेअर स्पेअरिंग इंस्टिंग होतो, म्हणजे ज्या ठिकाणी ऑपरेशन करायचं तेवढ्याच भागाचं फक्त केस काढतो, बाकी कुठल्याही शरीराचे केस काढत नाही, विशेषतः महिलांचे तर केस काढतच नाही. इतकं सायन्स पुढे आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे न्यूरो नॅव्हिगेशन नावाचं एक टेक्नॉलॉजी आलेली आहे. तुम्ही आता याच्यात बघता की नॅव्हिगेशन केलेलं आहे, सॅटेलाइट नॅव्हिगेशन केलेलं आहे, तसं न्यूरो नॅव्हिगेशन नावाचा एक प्रकार आता मशीन अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आपण कॉम्प्युटर बेस्ड पेशंटला म्हणजे मशीनला आपण सगळे फीड देतो, सिटी स्कॅन MRI वगैरे. त्यानंतर आपल्याला मशीन टार्गेट देतं आणि कुठं गाठ जायचे त्या ठिकाणी आपल्याला ते टार्गेट सांगतं की तुम्हाला याच ठिकाणी जायचंय. आणि जसं आपण स्कल कवटी उघडतो तर ज्या ठिकाणी टार्गेट आहे त्याच ठिकाणी बरोबर आपल्याला जाऊन ती गाठ काढता येते. त्याला म्हणतात न्यूरो नॅव्हिगेशन. इतकं सायन्स आता इतकं प्रगत झालेलं आहे, इतकं सेव्ह झालेलं आहे. हे सगळं आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे. बरं का, आम्ही इथं याला पण करतो सगळं, महाराष्ट्र सगळीकडे होतं, जळगाव सगळीकडे आहे. याला न्यूरो नॅव्हिगेशन म्हणतात. न्यूरो नॅव्हिगेशन म्हणजे कुठेही तुम्हाला पण आपल्याला ठरवावं लागतं की ते कसा त्याचा उपयोग करायचा. आणि ऑपरेशन करताना पण आता मेंदूमध्ये कसं असतं की मेंदू जेव्हा उघडतो आपण ना, मेंदू असतो कापसासारखा. कधी कधी
मेंदूच्या पृष्ठभागावर काही दिसत नाही. समजा ट्युमर गाठ आत आहे आणि पृष्ठभाग समजा वरून आहे, तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही. मग नॅव्हिगेशन मध्ये आपल्याला बरोबर ते लोकलाइज करून आत जाऊन जाऊन या ठिकाणी बरोबर ती गाठ दिसायला लागते आणि आपण जाऊन ते गाठ काढू शकतो. इतकं टेक्नॉलॉजी, पण त्याची किंमत खूप असते. पण ठीक आहे, म्हणजे आता 2 असतील 3 कोटी असतील, पण ते मोठ्या मोठ्या शहरात मुंबईमध्ये सगळीकडे आता बऱ्यापैकी अवेलेबल आहे. पुढचं महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सोनोग्राफीचं म्हणता की सोनोग्राफी केली, तसं आम्ही ब्रेनची सोनोग्राफी ऑपरेशन करताना करतो. अरे बाप. एक मशीन असतं. आता परत सेम प्रॉब्लेम असतो की जेव्हा तुम्ही मेंदू उघडता तर बाहेरनं काही दिसत नसतं आपल्याला. मग आम्ही काय करतो, सोनोग्राफीचा प्रोब मेंदूवर ठेवतो आणि आपल्याला कुठे जायचंय तो बरोबर आपल्याला दिशा दाखवतो. अत्यंत कमी खर्चिक आणि उपलब्ध असणारी सोनोग्राफी, की ज्या ठिकाणी समजा मेंदूमध्ये रक्तस्राव आहे, मेंदूमध्ये गाठ आहे, तर आम्ही तेवढाच भाग मेंदूचा उघडतो, बाकीच्या कुठल्याही भागाला इजा न करता बरोबर आम्ही ती गाठ आणि रक्तस्राव काढतो आणि आपल्याला प्रॉपर दिशा आणि ते देत असतं. काही पाश्चात्य देशामध्ये येऊन काही ठिकाणी भारतामध्ये इंट्रो ऑपरेटिव्ह MRI स्कॅन पण येतात. म्हणजे एका ठिकाणी ऑपरेशन थिएटर असतं आणि समोर MRI स्कॅन असतो. तुम्ही ऑपरेशन थिएटर मधनं जसं गाठ काढता तसं मशीनला घेऊन जावं लागतं आणि परत तिथे आणून ठेवावं लागतं. ही अत्यंत खर्चिक आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या न परवडणारी, पण ती पण टेक्नॉलॉजी अवेलेबल. आता पुढचं म्हणजे जे दुर्बिणीने शस्त्रक्रिया आम्ही करतो त्याला मायक्रोस्कोप म्हणतात आम्ही. तर झाईस नावाची कंपनी असते, आपण लेन्सला झाईस वापरतो ना, तसं मायक्रोस्कोप मध्ये झाईस नावाची कंपनी असते आणि अत्यंत ऍडव्हान्स मायक्रोस्कोप आम्ही वापरतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आत जाता येतं, बाहेर येता येतं, फोकस करता येतं, सगळं करता येतं. समोरच्या माणसाला दिसतं, टीव्हीवर संपूर्ण दिसतं. आणि आता ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन असेल तर एक विशिष्ट प्रकारचं औषध मिळतं, तुम्ही जो शिरत करता त्या बरोबर तो ब्रेन ट्युमर तिथे दिसायला लागतो आणि दुर्बिणीतनं ती पण बरोबर काढता येते. म्हणजे हे पण करता येतं. म्हणजे इतक्या पद्धतीनं सगळं आता सायन्स पुढे 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 चाललेलं आहे. पण स्ट्रोकच्या वेळेला कळतं कुठून रक्त म्हणजे बाहेर येते सगळं? नाही, स्ट्रोक मध्ये काय होतं की जेव्हा तो आपण मेंदू उघडतो ना, तर तो मेंदू असा फिका झालेला असतो. स्ट्रोक मध्ये ब्लॉकेज नाही, स्ट्रोक मध्ये तुम्हाला फक्त सरफेस दिसतो मेंदूचा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय की सुरुवात कशी करायची, तर सर्वात महत्वाचं म्हणजे भूल देण्याची पद्धत असते. त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक आपण म्हणतो की जनरल अॅनेस्थेशिया. तर आता भूल देण्याचं टेक्निक एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे की त्याचे प्रोटोकॉल्स ठरलेले असतात. कुठलं औषध कोणत्या वेळेला द्यायचं, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर आपण व्यावहारिकदृष्ट्या पेशंटला पूर्ण जागा करू शकतो. ऑपरेशन झालं, शेवटचा टाका झाला की पेशंट जागा होतं. इतकं सायन्स पुढे. आता त्याच्यामध्ये काही पेशंटला आम्ही अवेक ब्रेन सर्जरी करतो. अवेकचा अर्थ काय? पेशंट जागृत अवस्थेत. सर्वात म्हणजे बाकीच्या 80% लोकांच्या मध्ये भूल द्यावीच लागते, पण एखादा कोणत्या भागामध्ये समजा एखादा ट्युमर वाचा केंद्रावरती असेल, ज्याला आमच्या म्हणतो की इलोक्वंट किंवा डॉमिनंट हेमिस्फिअरचं गाठ असेल, तर पेशंटचा एक प्रोटोकॉल असतात. त्याप्रमाणे पेशंटला आपण इंजेक्शन देऊन पहिल्यांदा हे करतो. ट्युमरच्या वेळेला इंजेक्शनचं प्रमाण कमी करून पेशंट आपल्याला तिथं सांगतो. मग त्याचे काही प्रोटोकॉल्स ठरले असतात. त्यांना चित्र दाखवले जातात, त्यांना डायग्राम दाखवले जातात, तो मोबाईल दाखवतो. असं करत करत ती गाठ काढली जाते. जे पेशंट त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अवेक सर्जरी, ती पण आम्ही जळगावला करतो. आता प्रमाण सुरुवात केली. म्हणजे इतकं आपण स्टेप बाय स्टेप आता पुढे चाललंय. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भूल टेक्निक इतकं ऍडव्हान्स आहे की इतकं सेफ सर्जरी होऊन गेली आता की आपल्याला त्याचं काळजी नसते. म्हणजे पण मग हिंडा फिरायला कळतं काही का, कसं विचारतेय, कारण कधी कधी पेशंटला ह्याच्यातून अपंगत्व येतं. म्हणजे आता काय एक पूर्ण डावी साईड गेलीये किंवा असं काय झालंय, तर सर्जरी झाल्यावर तुम्हाला कळू शकतं की ह्याचे साईड इफेक्ट काय झालेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की मी तुम्हाला एक एक गोष्टी सांगतो की जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टेंटिंग सांगितलं, एपिलेप्सी सांगितलं, ट्युमर सांगितलं. सर्वात कॉम्प्लिकेटेड सर्जरी म्हणजे ब्रेन ट्युमर सर्जरी, सर्वात कॉम्प्लिकेटेड. कारण काय असतं की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो ना, तर त्याच्या अपेक्षा खूप असतात, नातेवाईकांच्या खूप अपेक्षा असतात आणि सर्वांना असं वाटत असतं की नॅचरली कोणाला जेव्हा ते भोगावं लागतं ना, किंवा मला पॅरालिसिस नाही व्हायला पाहिजे माझं, तर त्याला पूर्णपणे काउन्सिलिंग आधी करणं फार महत्त्वाचं असतं. पण जेव्हा ऑपरेशन करायच्या आधी आपल्याला एक डॉक्टर म्हणून पण कल्पना असते, नातेवाईकांना पण सांगावं लागतं, पेशंटलाही सांगावं लागतं, काउन्सिलिंग करावं लागतं, किंवा हे ऑपरेशन रिस्की आहे, ह्याच्यामध्ये काय तुला पुढे ऑपरेशन नंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतील, एखाद्याला पॅरालिसिस होईल नाही होईल. पण ऑपरेशन झाल्यानंतर जसं आम्ही पेशंटला शिफ्ट करतो आयसीयू मध्ये, तर लगेच लक्षात येते की पेशंटला या गोष्टी झालेल्या आहेत, पॅरालिसिस. कारण कधी कधी दृष्टी पण जाते ना. आता गाठ कोणत्या कोणत्या भागामध्ये आहे त्या हिशोबाने असतं. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की दृष्टी जाऊ शकते,
वाचा सुद्धा हे होऊ शकतो, हातापायाला पॅरालिसिस होऊ शकतो. समजा तुम्ही इथं मेंदूच्या पुढे ऑपरेशन केलं तर एक नंबरची नस असते ती वासाची नस असते ती डॅमेज होऊ शकते. एक सर्वात गुंतागुंत शस्त्रक्रिया म्हणजे अकॉस्टिक न्यूरोमा म्हणून सर्जरी असते. ती जेव्हा तुम्ही सर्जरी करतात तेव्हा चेहऱ्याची नस 7 नंबरची नस फेशियल पाल्सी होण्याची शक्यता असते. अशा सर्व गोष्टीची कल्पना आपल्याला पेशंटला द्यावी लागते की तुला हे होऊ शकतं. आता बऱ्याचशा पेशंटमध्ये आम्हाला गॅरंटी द्या, आम्हाला वॉरंटी द्या, असं मेडिकल सायन्समध्ये नाही सांगता येत. पण ह्या गोष्टीची कल्पना देणं त्यांना फार महत्वाचं असतं. सही वगैरे करून घेता आधी. सगळं सही, आम्ही संमतीपत्र, त्याला इन्फॉर्म कन्सेंट म्हणतात की सगळं असं घ्यावं लागतं. काय काय आजार आहे, काय करायचे, पुढे होणारे परिणाम सगळं त्यांना लिहून घ्यावं लागतं. नातेवाईकांची सही घ्यावी लागते. आणि समजा ह्याला ऑलरेडी अपंगत्व आलेलं आहे आणि अशा वेळी तुमच्याकडे आला तर त्याचा पुनर्वसनाची शस्त्रक्रिया असते का? नाही, पुनर्वसन शस्त्र नाही, म्हणजे असा एखादा म्हणजे पॅरालिटिक पेशंट आता सगळीकडे हिंडून फिरून तुमच्याकडे आला समजा, तर तेव्हा त्याला असं पुन्हा ते हातापाय येण्यासाठी चेतना येण्यासाठी काय असं करू शकतात का? नाही. सध्या तसं काही नाही. तसं काही नाही. पुढचं महत्वाचं म्हणजे की जसं मगाशी मी सांगितलं की मी थोडक्यात का सांगतोय की एक सर्वांनाही माहिती पाहिजे की काय मेंदूचे ऑपरेशन बरोबर असतात. आहे, खरं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आता लोक काय म्हणतात की तुम्ही कवटी कशी उघडतात, आपल्याकडे कवटी फोडायचं मशीन पण असतं. छोटस ड्रिल करून आपल्याला पूर्णपणे कवटी ओपन करता येते आणि ऑपरेशन झाल्यानंतर परत कवटी जोडता पण येते स्क्रूनी. म्हणजे बाहेरून तुम्हाला कळणार पण नाही की त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. इतकं विज्ञान आता पुढे गेलंय. आता अॅन्युरिझम नावाची सर्जरी असते ना, त्याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा आपण निदान करतो. आता अॅन्युरिझम कसं असतं की एखाद्या रुग्णाला अति तीव्र डोकं दुखणं, की ज्या वेळेला पेशंट ज्यांनी कधी ते अनुभवलेलं नाही पूर्वी, खूप माझं डॉक्टर माझं खूप डोकं दुखायला लागलंय, तर अशा वेळेला तपासणी करणं फार महत्त्वाचं की ते अॅन्युरिझम आहे का. आणि जेव्हा अॅन्युरिझम आपण अँजिओग्राफी डायग्नोज करतो तेव्हा त्याच्यात दुसरा शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो, कारण तो केव्हाही फुटू शकतो. खरं आहे. आता शस्त्रक्रियेच्या पद्धती अशा आहेत की एक ओपन सर्जरी म्हणजे कसं की तेवढा मेंदूचा भाग उघडला जातो आणि ज्या ठिकाणी फुगा तयार आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला क्लिप लावतो, त्याला क्लिपिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. जेव्हा अॅन्युरिझम दिसतं तेवढा भाग उघडायचा आणि त्या ठिकाणी चिमटा लावायचा, जेणेकरून अॅन्युरिझम परमनंटली बंद होतो. आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे कॉइलिंग नावाचा प्रकार आहे. म्हणजे आपण जांघेतून जसं अँजिओग्राफी करतो ना, तसं कॉइल अॅन्युरिझमच्या फुग्यामध्ये जाऊन तुम्ही चांदीच्या तारा भरू शकता तिथे अच्छा. आणि अॅन्युरिझम बंद करू शकता. पण ती ऑपरेशनच्या मानाने चांदीचं तारा म्हणजे ट्रीटमेंट खूप जास्त 3 ते 4 पटींनी महाग आहे. पण एखादा पेशंट म्हटलं की मला ऑपरेशन नाही करायचं समजा आणि मला फक्त चांदी भरायची, तर चांदी सुद्धा भरू शकतो आपण. अशा निर्णय पद्धतीचं हे आहे म्हणजे टेक्नॉलॉजी. आता डॉक्टर एक तुम्हाला विचारते की इन्फेक्शन्स होतात कधी कधी. इन्फेक्शन्स म्हणजे बॅनिंजायटिस वगैरे इन्फेक्शन्स झालेले असतात, तर अशा वेळी काय काय करायचं असतं? नाही, मेनिंजायटिसला ऑपरेशन नसतं ना. नसतंच नाही, पाणी भरतं. मेनिंजायटिस हा ज्याला म्हणतो की मेडिकल आजार आहे, म्हणजे मेंदूला सूज येणं किंवा इन्फेक्शन. पण कालांतराने जेव्हा मेंदूचं पाणी वाढायला लागतं कुठल्याही कारणाने, तर मेंदूचं पाणी जेव्हा वाढतं त्याला शंट नावाचं ऑपरेशन असतं. शंट म्हणजे काय की एक नळी असते, त्याला मध्ये एक पंप असतो आणि त्याचा एक पोटाचा भाग असतो. तर एक ड्रिल करून आपल्याला ते मेंदूच्या पाण्यात टाकावं लागतं. त्याचा एक पंप असतो, तो कानाच्या मागे ठेवावा लागतो, किंवा नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे अजून लेटेस्ट शंट पण आलेले आहेत आणि एक भाग पोटामध्ये सोडावा लागतो. हा पूर्णपणे कट करून टाकायची गरज नसते. आम्ही काय करतो की ते ड्रिल करतो, छोटासा भाग पोटावर उघडतो आणि चमडीच्या खालनं शंट पास करतो. आणि मग बरोबर आम्ही त्या ठिकाणी शंट टाकतो आणि वरून बंद करतो. आणि जसं 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 पेशंटचं प्रेशर कमी व्हायला लागतं तर पेशंटमध्ये सुधारणा व्हावं लागते. पुन्हा हिंडू फिरू शकतात लगेच. म्हणजे आम्ही जनरली दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज पण करतो शंट पेशंटला केलं. कारण कधी कधी लहान मुलांमध्ये मॅनिंजायटिसमुळे पण अपंगत्व आलेलं मी पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळा डोळ्यांवर त्यांचा पण शंटचे प्रॉब्लेम असे असतात की जेव्हा शंट टाकतो ना, तो पूर्ण युनिव्हर्सल म्हणजे कुठल्याही म्हणजे जगामध्ये याचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे शंट ब्लॉकेज होण्याची शक्यता खूप असते. आणि शंट जर ब्लॉक झाला तर आपण त्याला नवीन शंट टाकावं लागतं, त्याला इन्व्हिजन म्हणतात. रिकरिंग होऊ शकतं ते. आणि काही रुग्णांच्या मध्ये दुर्बिणींनी मेंदूची जागा असते, ते त्या ठिकाणी ओपन करून तो मार्ग ब्लॉकेजेस जो असतो तो पण ओपन करता येतो. त्या पुढची टेक्नॉलॉजी म्हणजे याच्याबरोबर आता आपण दुर्बिणीने शस्त्रक्रियेचं प्रमाण पण सुरुवात केली. सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण जर इतिहास बघितला तर सुरुवातीला मायक्रोस्कोप होता, मग हे आणलं, त्यानंतर ती टेक्नॉलॉजी आणली. सुरुवातीची हत्यारे वेगळी होती, आताची हत्यारे वेगळी आहेत. असं करत करत आपण दुर्बिणीच्या इथपर्यंत आलो. आता आम्ही जी दुर्बिणीचं ऑपरेशन जगाला जी करतो
त्याच्यामध्ये पिच्युटरी ट्युमर्स जे आपण कधी ऐकतो, पिच्युटरी हो. नावाची ग्रंथी असते कवटीच्या खाली, आणि ती हार्मोन्स तयार करत असते. तर अशा खूप जास्त प्रमाणामध्ये आजकाल पेशंट येतात की त्याची गाठ वाढलेली असते, ते डोळ्याच्या नसावर दाब देत असते आणि ती हे असते. तर आम्ही नाकातनच जाऊन ते पिच्युटरीचं ऑपरेशन करतो आता दुर्बिणीने. त्याच्यामध्ये आम्हाला मदत करायला पहिल्यांदा ENT सर्जन्स असतात, ते पहिल्यांदा नाक उघडतात, मग मेंदूमध्ये आज जाऊन आम्ही ती पूर्णपणे गाठ तेवढी काढतो आणि बाहेरनं कुठलंही चिरफाड न करता फक्त एक पट्टी असते, 3 दिवसांनी पेशंट घरी जातो. बाहेरनं करणार पण क्या नाही की बात तुम्हाला पिच्युटरीचं ऑपरेशन झालेलं आहे. खरोखर. म्हणजे इतकं Advance. तंत्रज्ञान आता खूप वाढत चाललंय. प्रत्येक गोष्टीमध्ये आता टेक्नॉलॉजी वाढत चालली. आणि डायबेटिक न्यूरोपॅथी असते ते काय असतं? डायबिटीज निर्बंध हा मेडिकल सब्जेक्ट आहे, त्याचं म्हणजे सर्जरी मेंदूशी असं हे नाही नाही. जेव्हा शुगरचं केवढं कुठल्याही प्रमाणात जास्त असतं ना, त्याचे कोटिंग्स जे असतात ना नर्वचे, हम्म. ते जसं जसं डॅमेजेस व्हायला लागतात तेव्हा मग हातापायाला मुंग्या येणं, करेक्ट. हा. पण तो ऑपरेशनचा भाग येत नाही. अच्छा, मग त्याला ते डायबिटीस कंट्रोल करणं. डायबिटीस कंट्रोल करणं आणि ह्याच्यामध्ये पण म्हणजे ऑपरेशन किंवा असं नाही नरमला नाही, त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये ऑपरेशनचं हे नाहीये. नंतर पुढचा महत्वाचं म्हणजे लहान मुलांच्या मध्ये पण काही वेगळे ऑपरेशन असतात, म्हणजे ट्युमरचे ऑपरेशन असतात, शंटचे ऑपरेशन असतात. तसं एक कवटीच्या आपल्या कवटी आहे ना, त्याच्या खाली पहिला आणि दुसरा मणका असतो एक, त्याला C1 आणि C2 म्हणतो आपण. Correct. कधी ऐकलं असेल तर आपण सर्वांनी. स्पॉन्डिलायटिस नाही, तो वेगळा तो आजार आहे वेगळा. स्पॉन्डिलायटिस. तर बऱ्याच लोकांच्या मध्ये C1 आणि C2 मणक्याच्या आजारामध्ये मान दुखणं, मान तिरकी होणं, अशा अनेक पद्धतीने पेशंट येतात. बरोबर. तर तेव्हा C1 C2 हा अत्यंत गुंतागुंतीचा आजार आहे आणि ऑपरेशन्स पण अत्यंत गुंतागुंतीचे असतात. त्याच्यामध्ये जर C1 C2 जर आणि C1 C2 मध्ये काय होतं की C1 C2 मध्ये एकमेकाला ते पुश करतात किंवा सटकतात. कशामुळे का होतं हे? ते जन्मत असे भरपूर आजार असतात त्याच्यामध्ये. हा. म्हणजे त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी नसते, मग त्याला स्क्रू टाकून ते फिक्स करावं लागतात. किंवा हे जेनेटिक पण असू हो, शकतं. जेनेटिक नाही, म्हणजे गुणवशक नसतात ते, पण आपल्याला शोधावं लागतं ते. हम्म. पण त्याच्या पण शस्त्रक्रिया आता आम्ही जळगावला करतो. आम्ही पुढून उघडून म्हणजे इथल्या मानेमध्ये छेद घेऊन जबड्याच्या खाली जाऊन पुढून जाऊन पण स्क्रू टाकतो, पाठीमागणे जाऊन पण C1 C2 पण मध्ये ते कळतं कसं लहान मुलाच्या मध्ये? मग लक्षणं काय? त्यासाठी परत CT स्कॅन, MRI स्कॅन सगळं नाही, करावं. पण ठोस लक्षणं काय म्हणजे आई वडिलांना काय कळणार होतं की कसं? C1 C2 मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात ना, तेव्हा मुलांच्या चालण्यामध्ये फरक पडतो, त्यांची मान तिरकी राहते अशी, त्याला शॉर्ट नेक म्हणतात, आणि टॉर्टिकॉडिस म्हणजे अशी मान असते, हम्म. त्याचे हातपाय बारीक झालेले असतात. मग ते सगळं असं हे करावं हे लागतं. मोठ्यांच्यात नाही होऊ शकत. मोठ्यामध्ये पण होऊ शकतं. म्हणजे अशा गोष्टी भरपूर आहेत. त्यानंतर पुढचा विषय महत्त्वाचा मी तुम्हाला सांगितलं की टेक्नॉलॉजीमध्ये पुढचा जो टेक्नॉलॉजी आम्ही जळगावमध्ये वापरतो ते म्हणजे आम्ही ऑपरेशन करताना इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंग म्हणून नवीन एक हे आलेलं आहे. पूर्वी काय व्हायचं की फक्त गाठ काढली किंवा ऑपरेशन होत. आता काय होतं की इलेक्ट्रोड सेन्सर आपण चेहऱ्याला लावले जातात, स्कार्पला म्हणजे डोक्याला, चेहऱ्याला, ज्या भागाचं ऑपरेशन करायचे, आणि ते मशीनला जोडलेलं असतं आणि आपल्याला मॉनिटर करताना कंटिन्युअस तुम्हाला असा ग्राफ दिसतो. हम्म. बरोबर. आता हे स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशन मध्ये पण केलं जातं आणि मेंदूच्या ऑपरेशन मध्ये केलं जातं. सगळ्याला गरज नसते पण करावं लागतं. आता मला समजा आता एखाद्या वाचा केंद्रावरती गाठ असेल आणि ते ऑपरेशन करायचे आणि पेशंटला भूल पण दिलेली, त्याला आपण अवेक क्रॅनिओटॉमी म्हणतो. तर ते जेव्हा जे मशीन लावतो तेव्हा तुम्ही जर तुमची दिशा चुकली किंवा थोडंफार तुम्ही मेंदूची गाठ सोडून नॉर्मल एरियात जायला लागला तर लगेच तुम्हाला ग्राफ सांगतो की या ठिकाणी नॉर्मल एरियात तुम्ही टच करताय, थांबा तिथे. वॉर्निंग सिग्नल म्हणजे वॉर्निंग देतं आपल्याला. असं आम्ही आता स्पायनल कॉर्ड ट्युमरला पण ते वापरतो आणि मेंदूच्या ज्या गाठी असतात त्याला पण आम्ही रेग्युलरली काही प्रमाणात ते वापरतो. म्हणजे आणि डिमेन्शिया वगैरे जे असतं डिमेन्शियाला ऑपरेशन नसतं. ऑपरेशन नसतं. डिमेन्शिया मेडिकल आजार आहे. अच्छा, पण मेडिकल आजारामध्ये आता डिमेन्शियामध्ये जेव्हा पाणी वाढतं ना मेंदूचं तेव्हा क्षण करता येतो. पण याच्यामध्ये मेंदू बारीक लहान होऊन त्याच्यावर स्पॉट्स येतात हा, असं. spots हा. येतात. पण त्याला तुम्ही काय करू शकत नाही, नाही. त्याला रिव्हर्सल काही तो नसतं. ऑपरेशनचा आजार नाही आहे डिमेन्शिया. याचा असतो. ऑपरेशन एन्सेफलायटिस म्हणून काय नाही, असतं? तो पण तो पण सगळे medical आजार आहे. मेंदूचे मेडिकल सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला. हा, पण ते मेंदूशी संबंधित असतात. हा, मेंदूचे संबंध असतात पण त्याच्यामध्ये ऑपरेशन लागत नाही. करेक्ट. हा. किंवा आता मायग्रेन, आता डोकं अर्धशिशी, पण त्याला पण काही हे नाही. काही जण करतात ते ब्लॉक वगैरे, पण त्याचा काही हे नाही त्याच्यामध्ये. परमनंट सोल्युशन नाही ते. पुढचा महत्वाचा म्हणजे सांगायचा विषय म्हणजे की आपण मेंदूचे अपघात सर्वात महत्वाचा हा, म्हणजे आपण तेच. पेपरला रोज वाचतो, ऍक्सिडेंट होतात, हे होतात, अत्यंत घातक आणि जीव घेणारा प्रकार आहे खरं सांगतो. आणि आपल्याला माहिती आहे भारतामध्ये हेल्मेट कोणीही घालत नाही. एक्झॅक्ट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मी बघतो, मुंबईत तर बऱ्यापैकी बघतो, कुठे म्हणजे हेल्मेट घालण्याची पद्धतच नाहीये.
आम्ही किती वेळा सरकारला सांगितलं की तुम्ही सांगा, पण कर्नाटकामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये नाही. आणि एकदा आजकाल हाय स्पीड ऍक्सिडेंट ज्याला म्हणतो आपण, की जोरात जातात मोटरसायकलनी आणि डोकं आपटतं, तर इतकं बॅड हेड इंजुरी होते की कधी कधी पेशंट ऑन द स्पॉट जातात किंवा वाचत नाहीत. पण त्यामध्ये ऑपरेशनचे प्रकार थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये काय होतं की मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. आता रक्तस्रावामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर मेंदूच्या पृष्ठभागावर होतो काही वेळेला, जेव्हा स्कल तुटते त्या पृष्ठभागावरती मोठा रक्तस्राव होतो. एक प्रकार असतो की मेंदूच्या आत मोठा रक्तस्राव होतो, आणि काही वेळेला मेंदूच्या आत रक्तस्राव होतो. असे त्याला एपिड्युरल म्हणतो, Correct. सबड्युरल म्हणतो. तर अशा रुग्णांना तातडीनं ऑपरेशन करणं अत्यंत आवश्यक असते. स्कॅन बघितला की त्याला ऑपरेशन थिएटरला घ्यायला पाहिजे, तरच वाचण्याची शक्यता असते. उशीर झाला तर पेशंट यातनं बाहेर येत नाही किंवा वाचत नाही, किंवा मग त्याला डिसॅबिलिटीज होतात. हा. पण हे सुद्धा प्रिव्हेन्शन आहे. तुम्ही जर हेल्मेट वापरलं, काळजी घेतली ना, तर काही प्रमाणामध्ये आघात कमी होतो. खरंय. पण हेड इंजुरीमध्ये शक्यतो रक्तस्राव होऊ नये, झाला तर ताबडतोब डॉक्टरांना. कारण काही वेळेला कवटीला फ्रॅक्चर असतात ना, ती मेंदूमध्ये घुसतात, अरे बापरे. तर डिप्रेस फ्रॅक्चर म्हणतात. म्हणजे पूर्णपणे आम्ही असे पेशंट बघितले की पीसच्या पीस मेंदूमध्ये गेलेत, त्याचं पूर्णपणे बाहेर काढावं लागतं ऍक्सिडेंटमुळे. ऍक्सिडेंटमुळे. किंवा काही वेळेला उंचीवरून हो, पडतात, खरंय. खेडेगावामध्ये विहिरीमध्ये पडतात. म्हणजे पडायला काही हे नसतं, हम्म. पण कवटीचा तुकडा पूर्णपणे मेंदूचा, तो मेंदू पूर्णपणे फाडून काढतो तो मेंदू. डोक्यावर काही पडलं तरी पण होऊ शकते. लहान मुलांच्या मध्ये पण फ्रॅक्चर असतं, पण त्याला पॉन्ड फ्रॅक्चर म्हणतात. म्हणजे कवटी खाली जाते, पण काही वेळानं काही वर्षांनी ती कवटी आपोआप वर येते, त्याला इलास्टिसिटी असल्यामुळे. म्हणजे असे अनेक भरपूर याच्यामध्ये हे आहेत की तुम्हाला हे केलं जातं. पुढचं महत्वाचं म्हणजे आता क्रॅनिओप्लास्टी म्हणून मी एक प्रकार सांगतो. म्हणजे बऱ्याच वेळा कवटी काढणं डॅमेज होऊन जाते, बऱ्याच वेळा आम्ही कवटी काढतो आणि परत कवटी जोडायची वेळ येते, त्याला क्रॅनिओप्लास्टी म्हणतात. पण हे का कशामुळे डॅमेज होते? का होतं की समजा आता ऑपरेशन करताना किंवा ऑपरेशन नंतर काय होतं की मेंदूला खूप सूज येते, अरे बाप. मग कवटी अशी दाबून नाही बसवत आहेत. मग आम्ही काय करतो, बंद करून कवटी बाजूला काढून ठेवतो, वरून सगळं बंद करतो, आणि मग ती एक तर पोटामध्ये ठेवतो, नाहीतर मग आपण ते आजकाल इटिओस म्हणून नवीन प्रकार असतात, ते त्याचं स्टरलायझेशन करून बाजूला ठेवून देतो. डोक्याची कवटी तुम्ही बाजूला काढून हो, ठेवता. हो. किंवा मग मी तरी ऍटलिस्ट काही वेळेला आम्ही त्याच ठिकाणी छेद घेऊन पोटामध्ये पण ठेवून देतो आम्ही. आणि 4 महिन्याने जेव्हा पेशंट चांगला होतो, म्हणजे तो रिकव्हरीला येतो, तेव्हा तीच कवटी काढून त्याला आम्ही परत जोडून देतो. बापरे, हे किती तुमचं वेगळं टेक्निक आहे हो. आणि ऐकतानाच काय वाटतं आणि एकदम. एखाद्या पेशंटला जर समजा कवटी तुटली असेल किंवा कवटी अवेलेबल नसेल, तर आजकाल जाळी मिळते हम्म. टायटॅनियमची, ती पण आम्ही लावून देतो. म्हणजे नाही, पूर्ववत आयुष्य चालू होऊ शकतं. हो, तर म्हणजे वरचा भाग नसतो ना, तर त्याला ठीक. आपल्याला सरफेस तो कव्हर करावा लागतो. पण हा माणूस हंडू फिरू शकतो. हो, पण बाहेरनं कळत पण नाही त्याला. आता तर 3D प्रिंटिंगचं पण आलेलं आहे बापरे. टेक्नॉलॉजी. हा. आता 3D इम्प्लांट्स पण आलेले आहेत. म्हणजे कॉम्प्युटरला आपण जेव्हा हे देतो, पेशंटचा स्कल देतो ना, तो बरोबर आपल्याला 3D हे करून देतो, आणि त्या ठिकाणी फक्त बसवायचं काम असतं. ते बसवायचं, वरून कळणार पण नाही की तुम्हाला केस वाढले की ते बाहेर मग कळणार पण नाही. बापरे, किती ऍडव्हान्स. आणि हे सगळं, हे पुन्हा विचारते की सगळं भारतात आहे आपल्याकडे? जळगावमध्ये होतं, तर भारतात काय? तसं नाही, म्हणजे एवढं ऍडव्हान्स टेक्निक आहे. आता भारताच्या गोष्टी सोडून दे, सगळं मी जळगावच्या गोष्टी करते. नाही नाही, खूपच ऍडव्हान्स असं टेक्निक खूप काही याच्यामध्ये आता सगळं अवेलेबल असतं, सगळं होतं, तर फक्त मर्यादा असते खर्चाची. खर्चाची. कारण का होतं की जशी टेक्नॉलॉजी वाढते ना, तुम्हाला खर्च तर करावाच लागतो, ते शक्यच नाही, आणि मग लोकांना ते समजून घ्यावं लागतं. तर साधारण मेंदूच्या असे आता किंवा ट्युमर्स आहे, ब्रेन हिमरेज आहे, हे आहे, अशा अनेक प्रकारे मेंदूचे आजार सगळे आहे, म्हणून शस्त्रक्रिया करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तर शस्त्रक्रिया खूप सुरक्षित आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला आम्हाला सांगतो. मग त्यासाठी काउन्सिलिंग कसं करतो आम्ही, समजा तर पेशंट माझ्या कन्सल्टिंगमध्ये आला तर आम्ही 3 टियर काउन्सिलिंग करतो. म्हणजे काय की पेशंट आल्यानंतर पूर्णपणे त्याची एक्झामिनेशन केले जाते. त्यानंतर आम्ही सिटी स्कॅन, MRI बघतो, आणि मग ते कोरिलेट करतो की पेशंटचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम बरोबर आहे, काही वेळेला मॅच होत नाही. आणि त्यानंतर पेशंटला पूर्वीचे व्हिडिओज किंवा इंटरनेटचे व्हिडिओज, इंटरनेटचे फोटो, किंवा मी काही माझ्याकडे कलेक्शन असेल, माझ्याकडे भरपूर अल्बम्स आहेत पूर्वीचे, मग त्यांना सांगतो की बा हा पेशंट बाबा इथे राहतो, ह्याचं ऑपरेशन झालेलं तू बघून ये पाहिजे. असं काउन्सिलिंग करून त्याला जेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, मग त्याला आम्ही ऑपरेशनला हे करतो. त्यात किती वेळ जातो? आता साधारण एक पेशंट जर नाही म्हटलं तरी 30-35 मिनिटं, 40 मिनिटं तरी. तसं नाही, पण आता हे तो जाऊन बघून येणार, तुमच्याकडे नाही, पुन्हा तो येणार. बघतो, आम्ही सांगतो त्याला. कारण ह्याच्यात महत्वाचा वेळ असतो ना, म्हणजे जास्ती नाही, वेळ पण घालवता कामा नये. माझं तर असं आहे की पेशंटला पूर्णपणे समाधान की असे ऑपरेशन करूच नाही पेशंटचं. कारण मेंदू आणि हा हृदय हे पूर्णपणे वेगळे विषय आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना समजून देणं, त्यांना काउन्सिलिंग करणं, सांगणं,
विज्ञान काय आहे ते सांगणं. आणि आता आजकाल पूर्वीच्या काय ते 94 मध्ये इंटरनेट पण नव्हतं. आपण 2001 साली इंटरनेट बघायला लागलो. आता आजकाल माझ्या जर क्लिनिकला कोणी पेशंट आलं ना, की लगेच मी मोबाईलवर ओपन करतो आणि त्याला सांगतो की बघ अशा टाईपचे ऑपरेशन झालेले आहेत, ही ब्रेन ट्युमरची ही टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे का, तर आम्ही या गोष्टीचा वापर करतो. फक्त गुगल वाचून येऊ नका म्हणून सांगतो आम्ही. खरंय. गुगल डॉक्टर्स. गुगलचं ज्ञान वापरू नका, पण या गोष्टी इथे आहेत आणि हे असं असं केलं जातं. आम्ही त्यांना सांगतो आणि मग त्याप्रमाणे जर तयार असतील पेशंट तर मग आम्ही त्यांना पूर्णपणे त्याचा आता आमच्याकडे हे मेंदूशी रिलेटेड अजून एक सांगते की मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा मस्क्युलर डायस्ट्रॉफी वगैरे हे जे प्रकार असतात हे मेंदूशी रिलेटेड असतात. हो. तर मग ह्याच्या ऑपरेशननी हे बरे होऊ शकतात का? ऑपरेशनचं नाही. ह्याच्यावर अजून ऑपरेशन्स नाहीये. नाही. मी फक्त सांगितलं की पार्किन्सनचा आजार आहे ना, हा. त्याच्यामध्ये कंपन शस्त्रक्रिया आपण कमी करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी जेव्हा मेंदूमध्ये इलेक्ट्रोड किंवा इम्प्लांट पुश केले जातात, टाकले जातात, त्या ठिकाणी तुम्ही संवेदना दिली तर पेशंटचं इथं बॅटरी असते त्याला आजकाल, त्यानं हे ऑन केलं की त्याचा हाताचा कप असतो शांत होऊन जातो लगेच. इतकं पण पार्किन्सन्स ऑपरेशनने बरा नाही होत. हे सर्वात महत्त्वाचं पेशंटला आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं आणि सांगावं लागतं की ऑपरेशन पार्किन्सनने बरा होणार, त्याचं प्रमाण कमी होईल. सर्वात महत्वाचं. आणि बाकीचे व्हीलचेअर बाउंड जे असतात लोक वगैरे, तर त्याचं म्हणजे स्ट्रोक पेशंट्स असतात किंवा काय मग त्याला आपल्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे काय की फिजिओथेरपी, व्यायाम करणं असं करून त्यांना हे करावं लागतं. म्हणजे पण टेक्नॉलॉजी मध्ये एवढं आता प्रगत झालेलं ना की ऑपरेशन करून, म्हणजे मी 94 मध्ये 2000 साली, 2005 साली, 10 साली, आता 25 साली, 26 साली ज्या पद्धतीने ऑपरेशन करतो ना, तर खूप आता विज्ञान रोजचं पुढे चाललेलं आहे. त्यासाठी मग अपग्रेड करावं लागतं, युट्यूब बघावं लागतात, कॉन्फरन्सेस बघावं लागतात, व्हिडिओज बघावं लागतात, इतकं अपडेटिंग करावं लागतं की जगामध्ये काय चाललंय. आणि सर्वांचा उद्देश काय आहे की ऑपरेशनचा उद्देश काय की कमीत कमी नुकसान करून चांगलं आपल्याला करणं, हे ऑपरेशनचा उद्देश की पेशंट घरी गेला पाहिजे महत्वाचं. कारण आमच्याकडे एक म्हणजे डोळ्याच्यासाठी आलेला एक पेशंट होता, त्याला हंटिंग्टन काहीतरी आजार म्हणून हंटिंग्टन सांगितलं. कोरिया म्हणतात हा. त्याला. तो अनुवंशिक असतो म्हणे. हा. त्याच्यावर असं ऑपरेशन नाही, वगैरे करून नाही. काय हरकत नाही का? ऑपरेशन म्हणजे काय आहे, शस्त्रक्रिया म्हणजे काय, ते करेक्टिव्ह मेकॅनिझम असतो ना, हा. त्याला शस्त्रक्रिया कारण ते अनुवंशिक आहे. प्रत्येक गोष्ट आपण शस्त्रक्रिया नाही करू शकत. पण हा अनुवंशिक असतो त्याच्यामुळे. तर तर अशा साधारण- वेळी एक मिनिट, आता अनुवंशिक जे आजार असतात की जे माहिती आहे की पुढच्या पिढीत जाऊ शकतात, तर अशा वेळी तुम्ही काउन्सिलिंग करता काउन्सिलिंग पेशंट्सना? करावं लागतं, पण कसं आहे की तुम्हाला त्यासाठी जेनेटिक स्टडीज करावं लागतात, सगळं बघावं लागतं. मग आम्ही त्या डॉक्टरांच्याकडे रिफर करू. एखादा पेशंट आला की त्याला हा असा आजार आहे की तो पुढच्या पिढीमध्ये जाऊ शकतो, तर अशा वेळी तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करायला पाठवता? हा, पण माझा प्रॅक्टिसचा जो संकल्पना आहे ही फक्त मी शस्त्रक्रिया संबंधी प्रॅक्टिस जास्त करतो. मी मेडिकल सब्जेक्टचं प्रॅक्टिस जास्त नाही करत. पण आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो की तुम्ही न्यूरोलॉजिस्ट कडे जा, जेनेटिक स्टडीज करून घ्या आणि ते सांगतील ते करून घ्या. काही वेळेला आजार फसवे असतात की न्यूरोलॉजिकल म्हणजे ऑपरेशनचा आहे का ऑपरेशनचा नाही, असं सुद्धा बरेचदा होतं. बरोबर. मग ते आधी सगळं करून बघावं लागतं. बऱ्याचदा रुग्णांना वाटतं की डॉक्टर तुम्हीच बघा, तुम्हीच करा, पण सांगते की ऑपरेशनचं नाहीये, तुम्ही न्यूरोफिजिशियनकडे जा आणि करून घ्या सगळं. असं ते मी थोडक्यात म्हणजे मेंदूची रचना आणि आतापर्यंतचे ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. हे सर्व आता उपलब्ध आहे, सर्व करता येतं, सेफ आहे. पण शेवटी रिस्क ही नातेवाईकांना आणि रुग्णाला घ्यावीच लागते. त्यात तर तुम्ही 1%, 2% असं करूच शकत नाही, कारण तिथं त्यांना घ्यावीच लागेल ना. तुम्ही किती तंत्रज्ञान वापरलं, आपण विमानाने किती प्रवास केला आहे, तर विमानामध्ये प्रॉब्लेम हे कोणीच सांगू शकत. तसं टेक्नॉलॉजी जरी वापरली ना, तर नुकसान होणं, डॅमेजेस होणं हे तर थोडंसं ऍक्सेप्ट करावंच लागतं त्याच्यामध्ये. आता ही लहान मुलं असतात, त्यांच्यासाठी वेगळे असतात न्यूरो सर्जन का तुम्ही करू शकता? नाही, आम्ही करतो, पण लहान मुलांचे सर्जन्स मुंबईला, जळगावला नाहीये, पण मुंबईला आहेत. लहान मुलांचेच आजाराचं शस्त्रक्रिया करतात. पण मग तुम्ही समजा एखादी इमर्जन्सी केस आली लहान मुलाची, तर तुम्ही करू शकता? आम्ही करतो. लहान मुलांचं काही हे नसतं, हे वेगळं नसतं त्याच्यासाठी. पण स्पेशलाइज त्या फील्ड मधलं असल्यामुळे ते करतात. कारण मुंबईला आमच्याकडे मला वाटतं कोणतरी मोना गजरे आलेल्या, तर त्या आहेत तशा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे की ब्रेन ट्युमर्स, आता तसं टेक्नॉलॉजी, तसं रेडिओथेरपी, केमोथेरपीमुळे पण तंत्रज्ञान इतकं आता ऍडव्हान्स झालेलं आहे. लक्षात आलं. आता एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक गामा नाईफ म्हणून हिंदुजामध्ये एक मशीन आहे, गामा नाईफ. त्याला गामा नाईफ म्हणतात, म्हणजे नाईफ म्हणजे चाकू नसतो तो. तर ती सर्जरी अशी असते की छोटासा ट्युमर असेल मेंदूमध्ये आणि ऑपरेशन करून ते काढते आणि नाजूक भागात आहे समजा, तो किरणांच्या सहाय्यानं आपण तो जाळू शकतो. तिथं कुठेही टच होत नाही ते. आणि आता AI बेस पण गॅमा नाईफचे हे आलेले आहेत, तर ते बरोबर त्या प्रिसाईज तुम्हाला रेडिओथेरपी करून त्या ठिकाणी गाठ जात आहेत.
आता रुबी हॉलला पण आहे, औरंगाबादला पण आहे. तर आता अशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण यायला लागली. शासकीय रुग्णालयात हे असतं. नाही, शासकीय नाही, हा. शासकीय नाही. कमलनयन Private. बजाज म्हणजे हे आहे, रुबी हॉलमध्ये पण ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली. तर मग अशा पेशंटना आम्ही तिथे सांगतो की उरलेल्या ठिकाणी गामाने तुम्ही करून घ्या. तर कॉस्ट आहे, पण ते त्यात हिशोबाने बघतात, पण अवेलेबल आहे ते आता. म्हणजे किमोथेरपीचा विषय केला तर औषधं पण इतकी जास्त प्रमाणात डेव्हलप झालेली आहेत आता की पण चॅलेंजिंग विषय असा आहे ब्रेन ट्युमरमध्ये की विशेषतः ग्लायोमा ज्याला म्हणतो आम्ही, ब्रेनचा कर्करोग, तो अत्यंत घातक आहे आणि खूप आयुष्याचे त्याला हे नाही आहे. अजूनही विज्ञान खूप प्रगती करते आहे, पण आणि त्याच्या ग्रेडनुसार, म्हणजे आता 4 ग्रेड असतात समजा, तर ग्रेडच्या हिशोबाने 6 महिने, 8 महिने, 12 महिन्याच्या पर्यंत आयुष्य त्याचं आता. आपलं किती टेक्नॉलॉजी वापरले म्हणून लवकर निदान करणं आणि लवकर करणं हे असतं. पण आता जे ऑपरेशन होतात ना, ती ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट घरी पण जातात 2 दिवसांनी, 3 दिवसांनी. पूर्वी सगळ्यात नाही आता आला ऑपरेशन केलं लगेच घरी गेला, असंही होतं. म्हणजे मेंदूतली गुंतागुंत म्हणजे खरंच गुंतागुंत असं वाटायला लागलंय. हा. पण भीती नाही वाटत हा, आहे. हा, भीती कारण एक वाटते. असा आत्मविश्वास वाटतोय की बाबा काहीतरी आहे, कुठेतरी मार्ग आहे याच्यामध्ये. नाही, सायन्स, विज्ञान गुंतागुंत आहे, हे आहे, पण टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान इतकं आता छान झालेलं आहे ना की तुम्हाला आता सर्व अगदी सगळं छानपैकी करता येतं, हे करता येतं. आणि रुग्ण 99%, 95%, 99% रुग्ण घरी पण जातात त्याच्यामध्ये. म्हणजे ते आता एखादा पेशंट खूपच खराब असेल, सिरियस आहे, आपण काही करू शकत नाही, किंवा त्याला बाकीचे काय आजार आहेत, तर गोष्ट वेगळी. पण टेक्नॉलॉजी वाईज तर सेफ होतं. आता आर्विक सर्जरी करतो आम्ही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो. हम्म. हा. फारच छान एकदम. म्हणजे काही हे आहे, म्हणजे इतकं छान आता सगळं हे चाललेलं आहे. आता मणका हा विषय. आता मणका सर्वात महत्वाचं म्हणजे गुंतागुंतीचा आणि मणका म्हणजे पाठीचं आधारस्तंभ. आधारस्तंभ, बरोबर आहे. आणि आपण म्हणतो मोडेन पण वाकणार नाही. हा. थोडं वाकावं लागतं आजकाल. खरंय. तर आता थोडक्यात मी रचनाच, म्हणजे फार काही हे करत नाही याच्यामध्ये, की मी जस्ट तुम्हाला सॅम्पलसाठी हे आणलेलं आहे की हा एक मणक्याचा सॅम्पल आहे. हा नॉर्मल माणसाचा हा मणका नॉर्मल माणसाचा एक सॅम्पल आहे, खरा मणका नाही हा. नाही, पण हा तयार केला. तर ह्याच्यामध्ये मणक्यामध्ये कसं असतं की मान, छाती आणि कंबर, बरोबर. तर मानेमध्ये 7 मणके असतात, छातीमध्ये 12 आणि उरलेले 5 कमरेमध्ये असतात. आणि जेव्हा आपण बसतो तेव्हा हे माकड आड असतं, ज्याला म्हणतो आपण माकड आड, बरोबर. सर्वात महत्वाचं म्हणजे रचना जर मणक्याची बघितली ती अशी असते, एस टाईप, अशी अशी. आणि प्रत्येक मणक्यामध्ये, ज्याला गादी म्हणतो, म्हणजे डिस्क, म्हणजे इंग्लिश मराठी आपण गादी जे म्हणतो ना, अच्छा, डिस्कला मराठीमध्ये गादी गादी म्हणतो आपण. म्हणतात, चकती. थोडक्यात आणखीन जर मराठी शब्द वापरला तर आपण त्याला चकती म्हणू. तर प्रत्येक मणक्यामध्ये देवाने चकती का निर्माण केले की त्याची हालचाल व्हावी अशी, हा. म्हणून चकती दिलेली. ही देवाने निर्माण केली रचना आहे. पण आपण दुर्दैवाने काय होतं की आजार तर असे तयार होत आहेत की त्याला आता हे नाही. आता सर्वात महत्वाचा पहिला आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस, हा. बरोबर आहे. आता पूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा 60, 70, आता 25, 30, अरे बापरे. 28, अगदी 20 स्पॉन्डिलायटिस. तर स्पॉन्डिलायटिस मध्ये काय होतं की त्या मणक्याचा जास्त प्रमाणात वापर केला किंवा अन्य कुठल्याही कारणाने, बऱ्याच वेळा माहिती नसतं, तर मणकेला झिजायला लागतात तिथे. मणक्याची हाईट कमी व्हायला लागते, गादी कमी व्हायला लागते, मणक्याला टोकं यायला लागतात. आणि आणि आपल्या मणक्यामधनं स्पायनल कॉर्ड जात असतो, म्हणजे मज्जारज्जू हा मणक्यामधनं जात असतो. आता हे जे दिसतंय याच्यामध्ये, हे तुम्हाला भोग दिसतंय, हा मेंदूतनं स्पायनल कॉर्ड येऊन तर मज्जारज्जू इथपर्यंत जात असतो. ते स्पायनल कॉर्ड म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू. हे कसं धाग्या टाईप आता इथे असतं. चित्र दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. काय? तर याच्यामध्ये काय होतं की स्पॉन्डिलायटिस मध्ये आता 2-3 प्रकार आहेत. त्यामध्ये सर्वायकल म्हणजे मानेची स्पॉन्डिलायटिस, एक छातीचा असतो आणि कमरेचा असतो. जास्त प्रमाणामध्ये मानेचे आणि कमरेचे बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, जशी गादी बारीक व्हायला लागते आणि ते दिसते ना, तर ती गादी हळूहळू त्यातनं बाहेर यायला लागते. लक्षात आलं? ती ज्या प्रमाणामध्ये बारीक येते ना, त्या ठिकाणी मज्जारज्जूला ती दाबायला सुरुवात करते. आणि मग रुग्णांना समजा मान असेल तर मग त्याला हाताला मुंग्या येतील, बधीरपणा जाणवेल, हाताची ताकद कमी होते. आता मानेच्या स्पॉन्डिलायटिस मध्ये लक्षणं कोणती कोणती की एकदा रुग्ण काय म्हणतो, माझी मान खूप दुखते डॉक्टर, सहन होत नाही, त्याची मानेची हालचाल थोडी कमी राहते. मग त्याचा जर एक्सरे केला, अगदी बेसिक तपासणी काय असते, एक्सरे असते. एक्सरे फक्त आपल्याला मणक्याची रचना दिसते, एक्सरे मध्ये गादी दिसत नाही. लोक म्हणतात ती स्लिप डिस्क झाली, गादी कमी झाली, त्यासाठी आपल्याला MRI स्कॅन करावा लागतो. ब्रेनमध्ये सिटी स्कॅन होतो, पण मानेमध्ये जर तुम्हाला किंवा स्पॉन्डिलायटिस डायग्नोस करायचं असेल तर MRI महत्वाचं. तर MRI मध्ये आपल्याला गादी सरकलेली दिसते, ती बाहेर आलेली दिसते,
आणि कुठल्या नसाला ती प्रेस करते, राईट साईडला प्रेस करते, लेफ्ट साईडला, तर ती आपल्याला क्लिअर दिसते. ती जास्त प्रमाणामध्ये प्रेस करत असेल, आता हे रुग्ण काय म्हणतो, डॉक्टर मला खूप हाताला मुंग्या येतात, सहनच होत नाहीयेत, हाताची माहित ग्रीप म्हणजे ज्याला म्हणतो ग्रीप्स म्हणतो, म्हणजे हातात पेन सुटून जातं, बटन पकड म्हणतात. बटन लावता येत नाही, पेन सुटत नाही, चालताना मग पुढे काय होतं की चालताना त्याला जसं जसं मज्जाची दाबायला सुरुवात होते तर त्याला इम्बॅलन्स व्हायला लागतो. तर अशा वेळेला ऑपरेशन करून ते त्याचं प्रेशर काढावं लागतं. मग आम्हाला जर एका ठिकाणी असं वाटलं, एक तर 2 ठिकाणी जर असं वाटलं की इथं गादी जास्त प्रमाणात, तर आम्ही पुढून जाऊन ऑपरेशन करतो. त्या ठिकाणी ती गादी काढतो आम्ही वरती, आणि गादी काढल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही कृत्रिम पिंजरा टाकतो तिथे. त्याला टायटॅनियम इम्प्लांट्स म्हणतात. आता 2 ठिकाणी असेल तर पिंजरा टाकल्यानंतर तिथं प्लेट लावावं लागते अशी मानेमध्ये, तिथं प्लेटिंग करावं लागतं. आणि जास्त प्रमाणात जर पाठीमाग असेल तर पाठीमागनं मणक्याचा भाग उघडून ती नस मोकळी करावं लागते. पुन्हा प्लेटिंग असं पण हे नंतर काढायची असते प्लेट, नाही, परमनंट असते ती कायमस्वरूपी. पण साईड इफेक्ट काय होत नाही? नाही, कळत पण नाही बाहेर प्लेट टाकली. माझे पेशंट 94 मध्ये प्लेटिंग केलेले, अजून पेशंट फिरतात, कळत पण नाही त्यांना, क्या बात आहे. काही दिसत नाही. पण त्या काळाला स्टीलचे होते, आता टायटॅनियमचे वापरतात, नवीन नवीन धातू येतात. टायटॅनियमचा फायदा असा आहे की टायटॅनियम MRI मध्ये प्रॉब्लेम देत नाही. हा, कारण पूर्वी स्टीलचं काय व्हायचं की जेव्हा सिटी स्कॅन MRI करायचो ना, तर MRI तर अलाउडच नाही, तर अशा रेषा यायच्या, त्याला आर्टिफॅक्ट्स म्हणतात. आता MRI मध्ये काय होतं की टायटॅनियम हा विमानाचा धातू आहे, तो इनर्ट आहे, तर तुम्हाला तो आर्टिफॅक्ट देत नाही. त्यामुळे आता टायटॅनियम त्याच्या पुढचे पण पीक मटेरियल आले, खूप मटेरियल आता अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला ते काढून, आता पुढचा महत्वाचा एक आजार असा आहे की अगदी कॉमन बघायला मिळत होते, म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिक मायलोपॅथी, CSA म्हणतात त्याला. म्हणजे काय की जास्त प्रमाणात जेव्हा खूप दाब येऊन येऊन जेव्हा नस दाबायला सुरुवात होते, स्पायनल कॉर्ड दाबायला सुरुवात होते विशेष ठराविक वयानंतर, तेव्हा पेशंटचे जगणं अतिशय असह्य होऊन जातं, त्याला चालता येत नाही, त्याचा बॅलन्स कमी होऊन जातो, वेदना पण खूप होतात ना? वेदना होतात, त्याची ताकद निघून जाते, तो काठी घेऊन व्हीलचेअर यायला लागतो, त्याचा शौचाचं अनियंत्रण व्हायला लागतं. अशा वेळेला CSMचं म्हणजे ऑपरेशन करणं फार आवश्यक असतं. आणि त्या गोष्टी करणं मग पुढून करायचं किंवा बऱ्याच पाठीमागून करायचं, तर ते ऑपरेशन पण आपण करतो त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा कॉमन आहे CSM म्हणून. तर पेशंट आल्यानंतर काउन्सिलिंग करून त्याला करणं फार आवश्यक असतं. तर त्याला लोक काय म्हणतात की आम्हाला औषधं लिहून द्या, त्याच्यामध्ये औषधं नसतात. पण योगा वगैरे करून ते बरं होऊ शकतं. एकदा डॅमेज झालं तर ते योगा करून अग्रिवेट होऊ शकेल कदाचित. माझं स्वतःच असं मत आहे की योगा हे करून मणक्याचे आजार हे होत नाहीत. जेव्हा तुम्ही डॅमेजेस होतात, जास्त प्रमाणात गादी सरकते, नर्व्स किंवा स्पायनल कॉर्ड दाबायला सुरू होते, तेव्हा ऑपरेशन करूनच ते करायला पाहिजे. खूप पेशंट बघतो की ते योगा करतात आणि आणखी डॅमेज करतात. असं पुढचा महत्वाचा याच्या आधारमध्ये मणक्याचे फ्रॅक्चर्स. आपण बऱ्याच वेळा बघतो की पडलं आणि मणक्याला फ्रॅक्चर झालं. त्याच्यामध्ये काय होतं की आता एक मानेमध्ये होऊ शकतं, छातीमध्ये होऊ शकतं, कमरेमध्ये, कुठेही फ्रॅक्चर तर कुठे होऊ शकतं. पण अतिशय घातक फ्रॅक्चर असतात ते. आता मानेमध्ये जर फ्रॅक्चर झालं, तुम्ही आता बऱ्याच म्हणतो सुपरमॅन पूर्वी बघितलं, हो बापरे, लहान मुलं सुपरमॅन आयुष्यभर अपंग राहिला फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्यानंतर काय होतं, मग कधी कधी एक मणका फ्रॅक्चर होतो, 2 मणके होतात किंवा मणके तुटतात, तर स्पायनल कॉर्ड ते लिटरली फ्रॅक्चर करून म्हणजे कापून टाकतात, ते स्पायनल कॉर्ड परमनंट डॅमेज करून टाकतात. फक्त ऑपरेशन करून आम्ही काय करतो, आम्ही मणका जोडतो, स्पायनल कॉर्ड नाही जोडता येत. म्हणजे ह्याच्या खालचं सगळं बधीर असतं. सगळं येऊन जातं. आता किती प्रमाण डॅमेज असतं त्याच्या, काही लोकांना हात हलतो, काहींचा पाय हलतो, काहींची बोटं हलतात, असं होऊ शकतं. पण ऑपरेशन जेवढं आपण लवकर करू तेव्हा पेशंटचे रिकव्हरीचे चान्सेस चांगले वाढतात. पण त्याचे पण आता तंत्रज्ञान अवेलेबल आहे. पूर्णपणे मणका आम्ही काढतो, त्या ठिकाणी पिंजरा टाकतो, मणका जोडतो, स्क्रूने जोडतो, पट्ट्याने जोडतो, असं सगळं करावं लागतं. मग त्याला व्हेंटिलेटर लावावं लागतो, मग ICU हे लावावं लागतं. तर हे सगळं करता येतं. म्हणजे मानेमध्ये पण स्लिप डिस्कचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये मानेमध्ये पण स्लिप डिस्क जाऊन ती नसला स्पायनल कॉर्डला दाबते आणि पूर्ण पायाची ताकद कमी होते. ते पण ऑपरेशन करून आपल्याला काढावं लागतं. म्हणजे स्लिप डिस्क हे कमरेमुळे होतं असं नाही? मानेमध्ये पण होतं, छातीमध्ये पण होतं. अच्छा, त्याच्यामुळे दुसरं महत्वाचं म्हणजे की छातीमध्ये पण फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण खूप आहे मणक्यांचं. आणि छातीमध्ये मज्जारोजला जागा नसते अजिबात. मानेमध्ये जागा असते, कमरेत जागा असते. ते कशामुळे होतं डॅमेज? नाही, आता समजा ऍक्सिडेंट झाला, पडला, फ्रॅक्चर झालं, तर छातीमध्ये जर फ्रॅक्चर झालं तो ताबडतोब पॅरालिसिस करू शकतो मानेला. तर ऑपरेशन करून तशाच पद्धतीने मग उडून, कधी कधी आम्ही छाती उघडून करतो, चेस्ट उघडून करतो, कधी कधी पाठीमागून करतो, पण मणका उघडून तो काढून त्या ठिकाणी पिंजरा बसून आपलं नस मोकळी करावं लागते.
आणि तसंच आपल्याला कमरेमध्ये पण करावं लागतं. हम्म. आणि त्याच्या पुढचा एक कॉमन प्रकार म्हणजे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणून हा असतो. करेक्ट. म्हणजे 45-50 नंतर मेनोपॉज वुमेन्स असतील समजा, की कुठल्या कारणामध्ये त्यांच्या हाडांची घनता कमी झाली असेल समजा, बरोबर आहे. असे बऱ्याचदा काय होते, घनता एवढी कमी होते की अगदी ड्रॉवर जरी उघडायला गेले वयस्कर बायका तर त्यांना फ्रॅक्चर होऊ शकतं. बापरे. आता जोर लावतात ना ड्रायव्हर correct. उघडायला, तर ताबडतोब त्याला फ्रॅक्चर हे ते D3 विटॅमिन हल्ली आम्ही ऐकतो हा. ते का? हा, तर ते त्यासाठी काय करावं लागतं की 45-50 नंतर प्रत्येक रुग्णाचं, स्त्री असेल किंवा असेल पुरुष असेल, तर स्क्रीनिंग करून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असतं, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेक्सा स्कॅन. हम्म. डेक्सा स्कॅन मध्ये प्रत्येक हाडाची तुम्हाला घनता दिसते आणि त्या घनतेनुसार तो नॉर्मल लेवलला आहे, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे कमी लेवलला आहे, का ऑस्टिओपेनिया म्हणजे आणखीन कमी लेवलला आहे, ते आपल्याला निदान करून त्याला औषध द्यावी लागतात, थेरपी करावी लागते. आणि फ्रॅक्चर झालं मणक्याचं तर अतिशय रुग्णाचं आयुष्य खराब होऊन जातं. ठराविक वय, आणि एक तर वय खूप वाढलेलं असतं, 45-50, 60-70, त्यांचं आयुष्य क्रिपल म्हटलं म्हणतो की ते चालू शकत नाही, झोपू शकत नाही, अपंगत्व येतं. अपंगत्व येतं. तर त्यासाठी पण शस्त्रक्रिया करता येतात. त्याच्यामध्ये काय होतं की मणका जर फ्रॅक्चर झाला असेल समजा, तर त्या ठिकाणी मणका बदलता येतो किंवा मणक्यामध्ये जोडता येतो. आता आम्ही मणक्यामध्ये सिमेंटही भरतो आजकाल. हा, जसं भिंतीत सिमेंट भरतात ना, तसं मणक्यामध्ये सिमेंट भरून मणक्यांची उंची वाढवता येते, ते घासणार नाही एकमेकाला. घासणार नाही. आता मणका समजा खाली आलेला आहे, तर तुम्ही जेव्हा सिमेंट भरता तेव्हा तो मणका असा मोठा होऊन जातो, पण तो परमनंट त्याला स्टॅबिलायझेशन म्हणजे स्थिरता येते. मग असे रुग्ण परत चालू फिरू शकतात. हे सिमेंट जे असतं ते खरं कॅल्शियम असतं ना? नाही, त्याच्यामध्ये मिक्स नॉर्मल नाही नाही कंपोनंटचे तसं नाही, असतात. पण नॉर्मल लोकांमध्ये ते कॅल्शियम असतं मध्ये जे सिमेंट म्हणून नाही तुम्ही जे नाही म्हणता नाही, ते. त्याचे वेगळे डेरिव्हेटिव्ह असतात. अच्छा. ते इम्पोर्टेड इंडियन कोणत्या पद्धतीचं जसं खर्चाचे हे असते, तसं ते सिमेंट भरून त्या ठिकाणी ते मणके हे करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कोणी परिस्थिती अशा असतील ना फ्रॅक्चर्स, तर त्यांना काउन्सिलिंग करून करणं खूप चांगलं असतं. बऱ्याचदा का आपली माणसाची वृत्ती असते 50-60 नंतर, 70 झाल्यानंतर आता राहू दे नंतर काही गोळ्याच तर घ्यायच्यात, पुढचं आयुष्य कशाला पाहिजे. पण जर चांगलं आयुष्य हवा असेल आणि उपचार केले ना, तर तो रुग्ण चालू शकतो व्यवस्थित हातभार. हे पण मी सांगतो. आता ह्याच्यासाठी प्रिव्हेन्शन आहे का ह्या सगळ्यासाठी की त्यासाठी आता- मग स्क्रीनिंग करणं, बघणं, तपासण्या हे करणं. किती वयापासून करायला पाहिजे? जनरली आम्ही 40-45 नंतर सांगतो करायला, स्क्रीनिंग करायला. आणि त्यासाठी बाकीचे आजार पण मदत, डायबिटीस आहे किंवा अजून थायरॉइडचे आजार आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, कॅन्सर आहे. बरेच कॅन्सर मणक्यामध्ये जातात, प्रोस्टेटचे कॅन्सर्स आहेत, ते सुद्धा ऑपरेशन करून हे करता येतं. म्हणजे असे पण त्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये मणक्याचे पण खूप आजार असे आहेत की पुढचा महत्वाचा विषय म्हणजे मज्जारंजूमध्ये गाठी असतात, तर स्पायनल कॉर्ड ट्युमर्स म्हणतात. जसं ब्रेन ट्युमर असतो ना, तसं मज्जारंजू म्हणून ट्युमर्स असतात. पण ते पण फार म्हणजे गंभीर ह्या समस्या असते. ते सुद्धा आम्ही ऑपरेशन करून ट्युमर्स काढतो सगळे, दुर्बिणीनं आणि यानं. तर ते सुद्धा तुम्हाला नस, मणका उघडावं लागतं, नस उघडावं लागते आणि ते व्यवस्थित न डॅमेज करतात ती हे काढावं लागते. आणि मग साईड इफेक्ट त्याच्यात काय होऊ शकतात? कसं असतं, स्पायनल कॉर्डमध्ये जेव्हा ट्युमर होतं ऑलरेडी म्हणजे रुग्णाला प्रॉब्लेम चालता येतच नसतं. व्हीलचेअर बाउंड असतं. व्हीलचेअर असतात, त्यांना पॅरालिसिस झालेला असतो, त्यांना संवेदना कमी असतात. ते हळूहळू त्याच्यामध्ये रिकव्हरी कशी होते, काय होते, पण ट्युमर काढणं तर महत्त्वाचं असतं. मग ते मानेमध्ये असेल तर मानेमधलं, छातीमधलं, कमरेमधलं, त्या प्रमाणामध्ये हे करावं लागतं. बापरे, किती केवढ्या गोष्टी आहेत हो. हो. आणि आता ह्याच्यामध्ये स्पाईनमध्ये बऱ्यापैकी म्हणजे पूर्वी एक्सरे होते ना, तर एक्सरे मी जेव्हा आलो तेव्हा एक्सरे तंत्रज्ञान होतं. त्यानंतर CR आले. CR म्हणजे काय की मशीन भोवती असं मशीन, जसं तुम्ही अँजिओग्राफीला फिरता ना, तसं CM नावाचं मशीन असतं. मग आम्ही काय करतो, त्या भागाला कंटिन्युअस ऑपरेशन थिएटरमध्ये CM वापरतो. तो स्क्रू कुठे टाकायचा आहे, कसा टाकायचा आहे, हे करायचं ते. त्यानंतर पुढची टेक्नॉलॉजी झाली OARM नावाचं टेक्नॉलॉजी. पूर्ण असं OARM असतो, असतो तो. 24 तास तुम्हाला कंटिन्युअस ऑपरेशन करताना ते OARM बघून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर स्पाईन मध्ये नॅव्हिगेशन आलं आता पुढचं. जसं मेंदूला नॅव्हिगेशन, तर स्पाईन मध्ये पण नॅव्हिगेशन. तुम्हाला एक्झॅक्टली स्क्रू त्या मणक्यात कुठे टाकायचं आहे, तो बरोबर नॅव्हिगेशन. स्क्रू कशाने टाकायचा असतो? हाताने? स्क्रू असतो हाताने, टायटॅनियमचेच असतात. तुमच्या हाताने तुम्ही तो हाताने स्क्रू टाकतो, पण आमच्याकडे नॅव्हिगेशन नसल्यामुळे इतकं महाग, मग आम्ही ते एक्सपिरियन्स प्रमाणे तो बरोबर CM खाली आम्ही तो स्क्रू टाकतो. आणि मग 2 मणके जोडायचे का 3 जोडायचे, 4 जोडायचे, त्याप्रमाणे मग सर्जरी केली जाते. मग ते पण आपण ते. आणि ही किती तास सर्जरी असते?
आता कसं आहे कोणतं ऑपरेशन करतो त्याच्यावर आहे. आता पण जनरली किमान किमान एक सर्जरी किती तास असेल? म्हणजे मेजर ऑपरेशन मेंदू असेल तर कमीत कमी 5 तास, 5 ते 7 तास. बापरे. कधी-कधी 8 complete- तास. आणि हो. कसं कॉन्सन्ट्रेशन हो, करून हो. बघावं लागतं. मणक्याचे कधी कधी 8 तास, 7 तास, म्हणजे आता शेवटी ते याच्यावर अवलंबून आहे, पण तुम्हाला तेवढं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं मग ते पण आलेलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी स्पाईन मध्ये आता रोबोटिक स्पाईन पण आलेलं आहे आता. तुम्ही जर ऍडव्हर्टाईज बघता पुण्याला, Correct. मुंबईला, अजून आमच्याकडे नाही, कारण खूप कॉस्टली आहे ते, पण रोबोच्या तंत्रज्ञानाने अगदी तुम्हाला प्रिसाईज बरोबर त्या ठिकाणी स्क्रू टाकता येतो, म्हणजे त्यामध्ये डॅमेजेस होत नाहीत. Correct. असं इतकं सायन्स आता मणक्याचं पण पुढे चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये 80 ते 90% ऑपरेशन्स आम्ही जळगावला रेग्युलरली करतो सर. क्या बात आहे. इंडिया सगळं- शायनिंग म्हणतात ते हे असं. पण हे सगळं अवेलेबल आहे, आम्ही करतो ते, कधी कधी बाहेरनं मागून घेतो, सगळ्या आम्ही गोष्टी मागून घेतो. अवेलेबल नसतं तर आजकाल अवेलेबल उपलब्ध आहे, फोन केला की मशीन येऊन जातं, ते होऊन जातं. आणि हल्ली हे प्रमाण वाढत चाललं असं लोक म्हणतात की म्हणजे बोलताना असं मैत्रीण असं बोलताना म्हणतं की नाही हल्ली तर स्पॉन्डिलायटिस तर सगळ्यांनाच असतो किंवा स्लिप डिस्क खूप वाढत चाललंय, तर हे का असं आहे? म्हणून ते सांगतो की लाईफस्टाईल. म्हणजे काय काय चुकतंय लोकांचं? आता बघा, बसायची सुरुवात आपण विचार करू की बसायची म्हणून मी असं मागे ताट बसलोय आता. सगळ्यांनी ताट बसा आता. आता बघा मी आज सहज बघतो किती लोक कसे बसले, हे दिसतंय मला कोण कसे बसले. तर सिंपल सांगतो, बसायची पद्धत सुद्धा कसं बसलं पाहिजे तुम्ही नेटवर बघा, माझ्या पुस्तकात पण दिलेलं आहे मी, कुठले कुठले पोस्चर्स वापरले पाहिजेत, कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत. म्हणजे माकड हाड असतं ते खुर्चीला टेकून बसायला पाहिजे. म्हणजे हा जो बॅक म्हणून आता आता पूर्वी आता चेअर्स आहेत ना, लंबर सपोर्ट नावाने बघा तुम्ही, गाडीमध्ये लंबर सपोर्ट आहे, तर त्या लंबर स्पाईनला सपोर्ट दिला पाहिजे, काटकोनामध्ये बसलं पाहिजे. नाही तर ऑफिसमध्ये असे बसतात 24 तास, असे कामं करतात, आणि मग काय होतं की सर्व स्पाईन, शोल्डर, सगळ्या मणक्यावर पेशल्यानंतर पुढे पुढे त्यांना स्पॉन्डिलायटिस डेव्हलप होतो. मग तो मल्टी लेवल असतो, मग सर्वायकल मध्ये असतो, छातीमध्ये असतो, कमरेमध्ये ते असतो. कोविड काळामध्ये लोकांनी वर्क फ्रॉम होम केलं, त्याच्यामुळे तेव्हा नंतर पुष्कळ तुम्ही मी आता व्यायामाला उद्यानात फिरायला जातो, तर तरुण मुलं सुद्धा असे मोबाईल घेऊन बसतात बघा असे. मी बघतो, मी म्हणतो तो असं, मी सगळ्यांना म्हणतो की पाठीचा सी झालाय तुमचा, पाठ कशी पाहिजे होती काटकोनात. तुम्ही आता बघा आपल्या परिस्थिती, असे सीनी बसतात सगळे. त्याचे ग्रेडिंग्स पण आहेत, नेटवर तुम्ही बघू शकता, त्याने ग्रेडिंग्स दिलेत, कुठल्या ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड, असे ग्रेडिंग दिलेत. इतकं बॅड कंडिशन आहे लोकांची. ते पूर्वी आठवतं लहानपणी आपल्याला आई मागे पाठीत हो. काही करायची, पोक काय काढते, स्ट्रेट हो. चाल. ते फार महत्वाचं आहे. आपण असं सरळ चालतो नेहमी चालताना. ते फार महत्वाचं आहे. आणि वेअर अँड टिअर, तुम्ही जास्त जसं हमाल आहे समजा, रेल्वेमध्ये हमाल जे असतात, अतिशय तीव्र काम करतात, त्या लोकांना स्पॉन्डिलायटिस लवकर होतं, कारण तुम्ही वेअर आहे शेवटी. जेवढे जास्त प्रमाणात वाचणार ना, वापरणार तेवढं ते टिअर होणार. किंवा मग यूज इट और लूज इट, ते एक प्रिन्सिपल आहे. तुम्ही नाही वापरलं समजा, एखादा माणूस जर आयुष्यभर पलंग राहिला तर त्याला या प्रॉब्लेम येणारच आहेत, बरोबर आहे. त्यासाठी स्पॉन्डिलायटिस, त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे मागाशी बोललो की पुढच्या टप्प्यामध्ये व्यायाम. सर्वात रोल आता मेडिकल सायन्स मध्ये म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही परदेशांमध्ये बघितलं आता सगळीकडे की लोक आता जिम मध्ये जातात, एक्सरसाइज करतात, फिटनेसचे एवढे प्रोटोकॉल चाललेत. आता जिमचं तर सगळीकडे पेट फुटलेलं आहे. ह्याचं कारण की रेग्युलर सर्वांनी लहानपणापासून 17-18 नंतर रेग्युलरली व्यायाम करणं, त्याप्रमाणे अनेक पद्धतीचे व्यायाम करणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. पण ती आता उचलतात जे हे ते तज्ञ लोकांच्या देखरेखीखालीच करायला पाहिजे ना, जी ती उचलतात ती मोठी मोठी जिम वजनं. ट्रेनर्स असतात ना, हा, म्हणजे स्वतःहून ते करायचं आणि नसतं. सुरुवातीला 2-4 महिने तुम्ही ट्रेनर्स हे करायचं, आणि मग हळूहळू स्वतः तुम्ही करायचं. आता आमची मुलं पण जातात, माझ्या घरी पण जिम आहे छोटी, अच्छा. मी सगळी जिम रेग्युलरली करतो, रेग्युलरली सगळे जिम वापरतो मी. पण मला सायन्स माहिती असल्यामुळं, आणि स्पोर्ट्स म्हणा, फिजिओथेरपी किंवा म्हणा, किंवा व्यायामाचे कुठले प्रकार म्हणा, सगळ्यांनी रेग्युलरली कोणता ना कोणता व्यायाम 30 मिनिट म्हणा, 35 मिनिट, 40 मिनिट व्यायाम करायला पाहिजे. सगळ्यात तर सोपा व्यायाम कुठला? हा? शवासन. शवासन हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. शवासन हा माइंडचा व्यायाम आहे, शरीराचा नाही, माइंडचा व्यायाम आहे. शरीराचे व्यायाम. मेडिकल सायन्स मध्ये बेस्ट व्यायाम सांगितलाय ना कोणता, की तुम्हाला जर हार्मोन्स मधनं बाहेर यायचं असेल, ऑस्टिओपोरोसिस मधनं बाहेर यायचं असेल, मेटाबॉलिझम मधनं बाहेर यायचं असेल, शुगर कंट्रोल करायचं असेल, तुम्हाला मसल टोन करायचं असेल, तर रेझिस्टंट ट्रेनिंग शिवाय पर्याय नाही. रेझिस्टंट ट्रेन म्हणजे तुम्हाला मसलला प्रोग्रेसिव्ह लोड करायचं आपल्याला. तुम्ही जिम मध्ये जे करता ना, त्याला प्रोग्रेसिव्ह ट्रेनिंग म्हणतात किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग म्हणतात.
हा असा एकच प्रकार आहे मेडिकल सायन्स मध्ये की तो पूर्ण बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. अगदी 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष. म्हणून तुम्ही कधी वाचलं असेल की सार्कोपेनिया नावाचं तुम्ही कधी शब्द ऐकला असेल. तुम्ही आज गुगल सर्च करा सार्कोपेनिया म्हणजे काय. तर सार्कोपेनिया म्हणजे काय की ठराविक वयानंतर 30 वर्षानंतर एव्हरी इयर ठराविक पर्सेंटेजचं मसल लॉस होतो माणसाचा आणि तो दिसत नाही, त्याला कुठलेही सिम्पटम नसतात. आणि जसं वय वय वाढतं ना तसं मसलचं फ्लेश कमी व्हायला लागतं आणि जसं मांस कमी होतं म्हणजे आपलं स्नायू कमी होतात ते फॅटने रिप्लेस केले जातात. बरोबर आहे. त्याला सार्कोपेनिया म्हणतात. आणि आपण दिसायला काय म्हणतो, काय छान दिसतो रे, चब्बी दिसतो, पण ते चब्बी चांगलं नसतं ते. तर रेजिस्टंट ट्रेनिंग असा व्यायाम आहे की तुम्ही रेग्युलर जे केलं ना तर तुमचं बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन आजार खूप चांगले होतात. रिव्हर्सल सुद्धा येऊ शकतो रेजिस्टंट ट्रेनिंग मध्ये. शुगर कंट्रोल होते, बीपी कंट्रोल होतो, तुमचं कार्डियक आउटपुट नॉर्मल होऊन जातो. इतकं त्यामध्ये खूप हे आहे आणि सायन्स विज्ञानाने खूप प्रगती केली आहे त्याच्यामध्ये. तर रेग्युलर तुम्ही जर घरी अभ्यास केला ना तर रेजिस्टंट ट्रेनिंग प्रत्येकाने करायलाच पाहिजे. म्हणजे हार्मोन सिक्रेशन चांगलं होतं, म्हणजे एन्डॉर्फिन चांगले, म्हणजे पॉझिटिव्ह हार्मोन चांगले त्यावर. योगा आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. योगामध्ये स्ट्रेचिंग वगैरे चांगलं होतं, पण रेजिस्टन्स हा बेस आहे त्याचा, तर करायलाच पाहिजे सगळ्यांनी. आणि त्याला मर्यादा नाही आहे. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की आयसीयू मध्ये सुद्धा असे प्रोटोकॉल्स आहेत की आयसीयू मध्ये सुद्धा परदेशामध्ये रेजिस्टंट ट्रेनिंग करून घेतात त्यांच्याकडे. म्हणजे पेशंट बेडवर आहे पण त्याच्याकडनं डंबेल्स ते करून घेतात. याचं कारण ते आहे त्याच्यामध्ये. तर ते सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणून व्यायाम सुद्धा फार महत्वाचा. हे सर्व गोष्टी जर होणार नसतील ना तर व्यायाम करणं फार महत्वाचं. आता तुम्हाला डॉक्टर एक विचारते, तुम्हाला बदलत्या टेक्निक प्रमाणे, बदलत्या काळाप्रमाणे तुम्हाला सातत्याने अभ्यास करावा लागत असेल? कायम तुम्ही अभ्यासच करत असता? नाही, कारण पुढचा प्रश्न याच्यात आहे प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये अभ्यासच करायचा आहे. आणि अपग्रेडेशन सातत्याने करावं आता काय असतं की कॉन्फरन्सेसला जाणं, अपडेट करणं, नवीन पुस्तकं वाचणं. आता आमच्याकडे जर्नल्स येतात, नवीन जर्नलमध्ये आर्टिकल वाचणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता युट्यूबचा फायदा म्हणजे काल अमेरिकेत जे ऑपरेशन दाखवतात कुठले ते तुम्ही त्या दिवशी बघू शकता लगेच. खरं. सगळं उपलब्ध आहे आता टेक्नॉलॉजी. मी रेग्युलरली बघत असतो, रेग्युलरली अपडेट करायचा प्रयत्न करतो की या इथं अमेरिकेमध्ये हे ऑपरेशन केलं, आपण काय केलं पाहिजे, आपल्याला जेवढं शक्य आहे ते साधनांनी कसं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप अपग्रेडेशन रेग्युलरली करत असतो. मी तरी करतोय. ही मशिनरी पण तुम्हाला अपडेट करावी लागते सातत्याने. मशिनरी पण असते, कारण टेक्नॉलॉजी अशी आहे की मशीन 4-5 वर्षांनी जुनी होतात, आणखी नवीन टेक्नॉलॉजी येते. पण हे सगळं खर्चिक नाही का? हे सगळं इन्व्हेस्टमेंट आहे ना, पण आता कसं आहे की त्या हॉस्पिटलकडनं मग ते तेवढं जेवढं शक्य आहे तेवढं आपण करायचं. ते कसं आता आपण ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो, आता मी जळगावमध्ये करतो, सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत ना, छोटं शहर आहे एकदम. तरी पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही जसं आहे तेवढं करायचा प्रयत्न करतो. खूप छान वाटतंय. आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही हुजूरबाजार आहात, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते गणित किंवा काय म्हणजे आपलं खगोलशास्त्र वगैरे, नारळीकरांशी तुमचं नातं आहे. तर असं ती दुर्बीण सोडून तुम्ही ह्या दुर्बिणीकडे कसं काय वळलात? ते खरंच आहे, कारण आमच्या ग्रंथालयामध्ये आम्ही सुरुवातीला जेव्हा सुरू करतो तेव्हा आम्ही त्यांचं बालपणापासून त्यांना विचारतो प्रश्न. पण आज गुंतागुंत एवढी मला फारच वाटत होती की खूप गुंतागुंत आहे, म्हणून आम्ही स्ट्रेट मेंदूपासून सुरुवात केली. तर आता आम्ही असं रिलॅक्स झालो. तर आता आम्ही तुमचं पूर्ण पूर्व इतिहास आम्हाला ऐकायला आवडेल. की एक सुपर स्पेशालिटीकडे जायला तुम्ही कसे काय प्रवृत्त झाला? ह्याच्यासाठी काय म्हणजे काय ट्रिगर होता? आणि अगदी काही आधीपासून, नाही बघ, सुरुवातीपासून बालपण कुठे गेलं? तुला तर माहितीये लहानपण म्हणजे मी मूळचा कोल्हापूरचा, जन्म पुण्याचा, पण माझं 12वी पर्यंत आयुष्य कोल्हापूरमध्ये गेलं. म्हणजे 12वी पर्यंत मी खूप सर्वसामान्य विद्यार्थी होतो. तुला माहिती, खूप काही मला खूप चांगलं पास व्हायचं, पण खूप अगदी अति हुशार या कॅटेगरीमध्ये मी नव्हतो. पण 12वी मध्ये थोडी प्रगती केली. माझे वडील प्राचार्य होते, म्हणजे प्रिन्सिपल, केमिस्ट्री शिकवायचे. मग त्यानंतर मी असं ठरवलं की आपण वैद्यकीय त्या काळात 78 म्हणजे 80s मध्ये वगैरे कसं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असंच थोडासा ट्रेंड होता त्या काळामध्ये. मग मी मेडिकलला गेलो आणि त्यावेळी. मेडिकलला गेलो तुम्ही सहजपणे सांगताय, पण हा. तेव्हा एकेका मार्काने ऍडमिशन जायची पण आणि कॉलेजेस नव्हती. माझं सर्व शिक्षण हे मेरिटवर झालं. कुठेही डोनेशन दिलं नाही मी. पूर्ण न्यूरोसर्जरी होईपर्यंत कुठेही डोनेशन दिलं नाही. प्रत्येकाला मेरिटने मी झालो. कारण त्या काळामध्ये काही डोनेशन म्हणजे 80 साली कुठे डोनेशनचं होतं, पैसे पण नव्हते पालकांच्याकडे. तर मी सर्व माझ्या खर्चाने केलं, वडिलांनी सहकार्य केलं, आईने सहकार्य केलं. मग मी वैशंपायन मेडिकलमध्ये MS आणि MBBS आणि MS केलं. त्यानंतर मग गॅप 2-3 वर्षांनी मला ग्रँड मेडिकलमध्ये मिळालं मुंबईला. मग तिथं न्यूरोसर्जरी केलं.
त्यानंतर मग मी हिंदुजामध्ये 1 वर्ष काम केलं. त्यानंतर मी जळगावला असं ठरवलं की बाबा लग्न झाल्यानंतर जळगावमध्ये न्यूरोसर्जरी किंवा मेंदू शस्त्रक्रियेचा विभाग नाही, तिथं कोणीच नाही. मग मी जळगावला प्रॅक्टिस सुरू केली क्या बात आहे. आणि त्यावेळेला जळगाव जिल्ह्यामध्ये माझं पहिलं सेंटर होतं. त्यामध्ये खूप त्या काळाच्या हिशोबाने विचार केला तर त्या काळात ॲडव्हान्स म्हणायचे. नाही, पण न्यूरो सर्जरी हे का तुम्ही असं निवडलं? न्यूरोसर्जरी मला असं आवड निर्माण असायची, पण अगदी न्यूरोसर्जरी द्यायचं असं नव्हतं, पण मला वाटायचं की आपण न्यूरोसर्जरी करावी. त्यावेळेला कार्डिक सर्जरी पण असायचं, पण मला कार्डिकपेक्षा न्यूरो जास्त आवडायचं त्यावेळेला, म्हणून मी न्यूरोसर्जरीकडे हे केलं. पण त्यावेळेला टेक्नॉलॉजी काहीच नव्हती, तेव्हा MRI स्कॅन नव्हते, लोक न्यूरोसर्जरी द्यायला घाबरायचे. पण मी ठरवलं, म्हटलं की आपल्याला आपण काहीतरी करायचे, म्हणून मग न्यूरोसर्जरीकडे मला आवड होती, तशी आवड होती. मग मी न्यूरोसर्जरीकडे गेलो आणि मग असं करत 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 प्रगती करत करत हे केलं, असं त्याच्यामध्ये हे केलं. आणि मग काय मी आयुष्याचं हे ठेवलं की रुग्णाला चांगलंच हे करायचं, चांगली प्रॅक्टिस करायची, चांगलं समजावून सांगायचं, असं करतच मी प्रॅक्टिसचा ट्रेंड ठेवला होता. हे पैसा हा बाजूला ठेवून पैसा हा प्रॅक्टिसमध्ये गौण विषय होता माझ्या आयुष्यात. पैशाला फार महत्त्व दिलं नाही. खरंच कौतुकास्पद आहे सगळं. म्हणजे पैशाला अजिबात नाही, कारण शेवटी पैसा महत्वाचं म्हणजे रुग्ण सेवा, त्याचे रिझल्ट चांगलं, या गोष्टी असते. लक्ष्मी नंतर, सरस्वती आधी करायची मग लक्ष्मी. त्यामुळे तसं मी करत करत या इथपर्यंत आलो आता. खूप छान. ट्रेनिंग मुलांना दिलं, मुलांना सांगतो, समजावून देतो. मेडिकल कॉलेजमध्ये पण होतो अनेक वर्ष. असं करत करत मी ते प्रॅक्टिस हे केली. आणि जळगावात तुम्ही तेच मला विचारायचं होतं की आता तुम्हाला तुमच्या दिवसाला बहुतेक 48 किंवा 72 तास आहेत असं आम्हाला वाटायला लागलंय, कारण एवढे 8-8 तासाची ऑपरेशन्स करायची. पुन्हा जळगावात तुम्ही भरपूर प्रमाणात सामाजिक कार्य करता. थोडं आमच्या तिकडे जळगाव आणि पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतासाठी सांगा की काय काय तुमचे उपक्रम आहेत, समाजसेवी उपक्रम. नाही, उपक्रम कसं आहे की कसं आहे, आता आमचा परिवार जो आहे तो RSS बेस आहे आणि समाजसेवेचा सर्व परिवार आहे. मी ॲक्च्युली सोशल फील्डमध्ये ॲक्च्युली त्या विषयाच्यामध्ये खूप हे नाही, कारण मला वेळ पण तेवढा नव्हता आणि नसतो. पण माझी पत्नी जी आहे ती त्याच्यामध्ये पूर्णपणे काम करते. आपल्या जळगावला खूप समाजसेवेचे कार्य चालतात. जळगाव जनताची स्थापनाच्या बाबांनी, वडिलांनी, डॉक्टर आचार्यांनी केली आणि त्यांनी अनेक सामाजिक प्रकल्प जळगावमध्ये तयार केले. हे डॉक्टर आचार्य म्हणजे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ. आपली पत्नी ती पण स्त्रीरोगतज्ञच आहे. तर मग त्यांनी सर्व जळगावमध्ये सामाजिक कार्य सुरू केली. बँकेने केशव स्मृती नावाचे प्रतिष्ठान सुरू केलं आणि त्याच्या अंतर्गत हे सर्व कार्य चालतात. त्याच्या वृद्धाश्रम आहे, झुणका भाकर केंद्र आहे, शाळा आहेत, सगळ्या ब्लड बँक आहे, अपंगांसाठी आहे, डेफ अँड डम स्कूल आहे, असे खूप प्रोजेक्ट चालतात आणि त्यामध्ये ते कार्य केलं जातं. माझ्या दृष्टिकोनात मी समाजसेवा म्हणजे काय की रुग्ण माझ्याकडे, मी मिलिटरीच्या लोकांचं चार्ज करत नाही. सर्वात माझ्याकडे तर कोणी जर हे असेल, स्वातंत्र्य सैनिक असेल किंवा मिलिटरीमध्ये लष्करात काम करणार असेल, भरती असेल, सैन्यामध्ये असेल, तर मी तपासणीवर त्याची घेत नाही किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये मी कधी चार्ज करत नाही. अत्यंत गरीब असेल तर मी चार्ज करत नाही, अपंग असेल तर मी चार्ज करत नाही. असं मी पूर्वीपासून माझं एक धोरण ठेवलेलं आहे की जे मी कधीच बदललेलं नाही आतापर्यंत. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम, मी 99 साली आम्ही ट्रोमा युनिट तयार केलं. तर तुम्ही ट्रोमा युनिट बघता ना आजकाल, ट्रोमा युनिट तेव्हा ट्रोमा नावाचं, लोकांना ट्रोमा म्हणजे काय हे माहिती ट्रॉमा सेंटर माहीतच नव्हते ना. ट्रोमा तर पहिल्यांदा मी जेव्हा सुरू केलं, लोक वाचायला लागले आमच्या डॉक्टर ट्रोमा म्हणजे काय. तर मी जळगावला तेव्हा 99 साली पहिलं ट्रोमा युनिट सुरू केलं. तेव्हा 40 जळगावमधले स्पेशालिस्ट मी टीम इन्व्हॉल्व केली. एक मोठी ॲम्ब्युलन्स घेतली ॲडव्हान्स, आणि ॲडव्हान्स ट्रोमा सेंटर 2 वर्ष चाललं. ते सुश्रुत ट्रोमा सेंटर नावाने चाललं. सर्व प्रकारच्या ट्रोमा त्यासाठी मॅनेज केल्या 2 वर्ष. तर असे निर्णय उपक्रम करत करत आम्ही ते हे केलं सगळं. आता अगदी शेवटचा एक प्रश्न आपण ओपन करूया की ब्रेनडेड हा प्रकार काय असतो कसं आहे, आणि ब्रेनडेडमुळे अवयव तुम्ही दान करू शकता, तर हे जर आम्हाला सांगा. जसं आता ज्याला म्हणतो ना, डेड म्हणजे काय की मृत, बरोबर आहे. तर बरेचसे असे रुग्ण असतात ना की त्याचं बाकीचे इंद्रिय चालू असतात, पण मेंदू नाही चालत, मेंदू मृत होऊन जातो, बरोबर. तर हे आपल्याला पहिलं निदान करावं लागतं. असं नुसतं बाहेरनं पेशंटकडे बघून नाही सांगतात की ब्रेन डेड. त्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत, त्याचे काही क्रायटेरिया आहेत, त्याचे काही गव्हर्नमेंटचे नियम आहेत. पण ब्रेन डेड याचा अर्थ की मेंदू मृत झालेला आहे, पण शरीर, अशा रुग्णांच्या मध्ये हृदय चालू असतं, शरीर चालू असतं, रक्ताभिसरण चालू असतं, सगळं चालू असतं. विशेषतः तरुण लोकांच्या मध्ये
आता तरुण, जसं समजा 18 वर्षाचा एक तरुण मुलगा आहे समजा, आणि त्याला ब्रेन डेड झाला, तर त्याला बाकीचे आजार नसतात तरुण वयामध्ये. तर अशा लोकांचे अवयवदानासाठी उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करतात. मग तुम्ही किडनी देऊ शकता, पॅन्क्रियास देऊ शकता, लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं, लंग्स ट्रान्सप्लांट आजकाल असे भारतामध्ये काही हृदय पण करतात हल्ली. हृदय. तर असे काही सेंटर्स भारतामध्ये आहेत की एकाच वेळेला अनेक म्हणजे त्याच ठिकाणी त्याचं हे करून एका ऑपरेशन थिएटरमध्ये किडनी दिली जाते, एका लिव्हर दिलं जातं, पॅन्क्रियास दिलं जातं, लंग्स ट्रान्सप्लांट एका वेळेला केलं जातं. पण ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत आहे, पण मग त्यासाठी काय त्याचे क्रायटेरिया, त्याच्यामध्ये आलेख काढला जातो पहिल्यांदा. जसं ECG आपण काढतो ना, तसं मेंदूचा आलेख काढला जातो किंवा ती फ्लॅट लाईन येते. जसं ह्याला फ्लॅट लाईन असते ना, फ्लॅट, तसं मेंदूला एक फ्लॅट लाईन येते. नाही तर मेंदूमध्ये आलेख संवेदना असतात. जोपर्यंत संवेदना आहे तोपर्यंत त्याला मृत नाही म्हणतात. त्यासाठी मग एक न्यूरोलॉजिस्ट लागतो, एक न्यूरोसर्जन लागतो, ती टीम लागते, डीन लागतं. अशा सगळ्यांची गव्हर्नमेंटची संघटना आहे. त्यांनी डिक्लेअर केल्याशिवाय तुम्हाला ब्रेन डेड नाही म्हणतात. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे म्हणून आता ब्रेन डेड असं नाही करतायत. मग ते सर्टिफाय करावं लागतं. आणि मग नातेवाईकांना काउन्सिलिंग करायचं. यंग आता 80 वर्षाचा गुरु असतात, त्याला काही खूप त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण तरुण जर असेल ना, तर तो अनेक लोकांचे जीव म्हणजे त्याचे अवयवदान करू शकतो त्याच्यामध्ये. आणि ब्रेन डेडची कारणं म्हणजे कुठल्याही कारणाने सिरियस असेल, आजार झालेला आहे, किंवा आपण त्याच्यामध्ये खूप काही करू शकत नाही, इरिव्हर्सेबल डॅमेजेस आहेत, समजा किडनी फेल आहे, आता काही करू शकत नाही, अशा कुठल्याही कारणांनी मेंदू मृत होऊ शकतो. म्हणजे पण शक्य तेवढे अवयव तुम्ही घेऊ शकता त्यातले. हा, म्हणजे जे त्यामध्ये निरोगी अवयव असतात ते हा घेता हा येतात. ते निवड. आणि तसे काही प्रोटोकॉल्स आहेत, म्हणजे ते सांगणं अवघड आहे. ते त्याची ती संस्था असते ना, त्या टीम असते, ती ठरवते की याच्यामध्ये काय करायचं. पण तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आलेला आहे? ब्रेन डेड खूप येतात, पण आमच्याकडे ब्रेन डेडचं मॅनेजमेंटची सोय नाही ना. मग आम्ही काय करतो की असं वाटतं तर काउन्सिलिंग करून हायर सेंटरला तुम्ही घेऊन जा, आणि ते सांगतील ते करून घ्यावं. काही लोक त्यावर जातात, काही लोक ती करत नाहीत, पण मग त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे ब्रेन डेडचा. कारण नुकतंच पेपरामध्ये वाचलं होतं. की एक 31 वर्षाच्या मुलाला त्याची ती याचिका हो. स्वीकारली आहे त्यांनी. कारण आई वडील म्हातारे होत आहेत हो. आणि ते आता करू शकत नाही त्याचं सेवा म्हणून. पण तेव्हापासून हा प्रश्न होता मनात की ब्रेन डेड म्हणजे काय. तसं हे आहे तसं, पण हार्ट संपलं तर सगळंच संपतं. बरोबर आहे. पण ब्रेन डेड जर असेल तर बाकी हे चालूच शकतं. म्हणजे पण येऊ तुम्हाला ते सप्लाय चालू ठेवावं लागतं. Correct. ते लक्षात. नुसतं ब्रेन डेड ठेवता येत नाही पलंगावर. ब्रेन डेडला तुम्हाला मेंटेन करावं लागतं, त्याचं ऑक्सिजन मेंटेन करावं लागतो, व्हेंटिलेटर लावायला. व्हेंटिलेटर लावावं लागतं, त्याला ब्लड प्रेशर लावावं लागतं, त्याला सलाईन लावावं लागतं, त्याचे बॉडी पॅरामीटर्स मेंटेन करावं लागतं, आणि मग सगळं प्लॅनिंग करावं लागतं कुठलं ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं. इव्हन स्किन पण घेतात हल्ली. स्किनचं एवढं काही मी सांगू शकत नाही, पण मेन ऑर्गन जे लंग्स, लिव्हर, किडनी, इव्हन हार्ट ट्रान्सप्लांटचं पण आता चांगलं हे आहे लिस्टमध्ये, तर ते तुम्ही करू शकता. आणि किमान डोळे तर नक्कीच हो, घेऊ डोळे शकतो. तर कॉर्निया जळगावला आपल्या ट्रस्ट याच्यामध्ये अनेक वर्ष कॉर्निया ट्रान्सप्लांट चालू आहेत, अनेक वर्ष, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट, अरे चार्ज केलं जात नाही. म्हणजे हे कॉर्निया ट्रान्सप्लांटचे आता ऑपरेशन समजा आता एखादा डेथ झाली, मृत्यू झाला ना, आणि फॅमिलीने फोन केला, तर डॉक्टर जाऊन ते कॉर्निया काढून घेतात, चार्ज करत नाहीत, चार्ज केला जात नाही, फ्री ऑफ कॉस्ट. क्या बात आहे. म्हणजे असं ते सगळं असतं त्याच्यामध्ये. किती सरळ साधेपणाने तुम्ही एवढं गुंतागुंतीचा विषय सहज मोकळा करून सांगितलाय. आणि पुष्कळ मनातले जे आणि विचार एक होते माझी विनंती की कोणाला शंका असेल कुठल्याही बाबतीत तुम्हाला असेल, मला प्रश्न विचारू शकता. छान एक्सप्लेन केलं. तरी मला अजून एक शंका आहे, म्हणजे स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि पॅरालिसिस असा लूजली आम्ही बोलतो, ह्याला स्ट्रोक झाला, ह्याला पॅरालिसिस झाला, फरक आहे का? परिभाषा वेगळी आहे फक्त. स्ट्रोक म्हणजे काय की अचानक होणारा मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणारा इंग्लिशमध्ये स्ट्रोक म्हणतात. त्याचं रूपांतर परिवर्तन पॅरालिसिस मध्ये होतं. दोन्ही एकच आहेत. सामान्य भाषेमध्ये त्याला सामान्य माणूस स्ट्रोक नाही म्हणतो, काय म्हणतो पॅरालिसिस झालं. आता घरी एखाद्याला समजा झालं, तो काय डॉक्टर ताबडतोब आमच्या आईला पॅरालिसिस झालंय, तो स्ट्रोक झालाय असं म्हणत नाही कधी. पण स्ट्रोक हे मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, त्याचं रूपांतर पॅरालिसिस म्हणजे जेव्हा हे होतं त्याला पॅरालिसिस. ब्रेन हेमरेज हा मेंदूमध्ये होणारा रक्तस्राव आहे. पण त्याच्यामुळे पण पॅरालिसिस हो, होऊ शकतो. मेंदूच्या कुठल्याही आजारामध्ये ट्युमर असेल, स्ट्रोक असेल, ब्रेन हेमरेज झाला असेल, तर ताकद कमी होणं म्हणजे पॅरालिसिस थोडक्यात मराठीत. आणि काही केसेसमध्ये कॉमामध्ये जातात, तर काय म्हणजे कशामुळे कॉमामध्ये जातात ते? कोमा म्हणजे कसं असतं की दीर्घकाळाचा अनकॉन्शियसनेस, थोडक्यात मराठीत सांगायचं. जेव्हा रुग्ण दीर्घकाळ अनकॉन्शियस होऊन जातो त्याला कोमा. बेशुद्धावस्थेत दीर्घकाळ राहतो. आता तो कोमाचे प्रकार पण खूप आहेत. सेमी कोमा आहे, खूप कोमा आहे, बरोबर आहे.
आता कुठल्या आजाराने कोमा झालाय म्हणजे समजा खूप जास्त डायबिटीस वाढला, बरोबर आहे, तर तो इमिजिएटली अनकॉन्शियस होतो. डायबिटीसनी पण कोमात जाऊ हो, शकतात. खूप जास्त शुगर झाली किंवा खूप कमी झाली शुगर समजा, तरी माणूस कोमात जाऊ शकतो. सिव्हिअर इन्फेक्शन झालं तरी कोमात जाऊ शकतो. मेंदूच्या कुठल्याही ऍडव्हान्स ब्रेन हिमरेज झालं किंवा झालं तरी तो कोमात जाऊ शकतो. ऍक्सिडेंट झाला, हेड इंजुरी झाली तरी कोमात जाऊ शकतो. तर कोमा हे कॉमन हे आहे. त्याला आपण कसं कॉमन मॅन म्हणजे सामान्य दृष्टिकोनातून लोक कोमाच म्हणतात त्याला, पण आमच्या मेडिकलमध्ये आम्ही कोमा शब्द जास्त नाही वापरत. आम्ही अनकॉन्शियस आहे का सेमी कॉन्शियस आहे असं म्हणतो आम्ही त्याला. नाही, प्रश्न असा पडला कारण 2-3 केसेस माहिती आहे जिकडे स्ट्रोक झाला. स्ट्रोक बरेच जण होतात, पण काही जण कोमामध्ये जातात, मग 1 महिना नंतर बाहेर हा, येतात. मग नाही ते सांगतो, स्ट्रोक झाल्यानंतर जेव्हा त्याचा अनकॉन्शियसनेस जास्त येतं, तेव्हा त्याला तेव्हा- कोमा म्हणतात. हा, कोमा हा कॉमन मॅनचा टर्मिनॉलॉजी. थँक्यू. मला आता प्रश्न असाच विचारायचा आहे की मणक्यांचे जेव्हा आजार होतात तेव्हा आता हल्ली कायरो प्रॅक्टिस खूप वाढलं आहे, तर ते काय आहे? म्हणजे त्यांनी खरोखरच ते बरं होतं का? की गॅप झालेली असते मणक्यांमध्ये, ती लोक खरोखरच हे करतात का, किंवा काय म्हणजे त्याचा आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की सर्दी जेव्हा खूप होते एखाद्याला, तर त्याचा आणि मेंदूचा काही संबंध असतो का? ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. कायरोप्रॅक्टिक ही एक सायन्स आहे बेसिकली. आपण त्याला सायन्स खूप असतात, कारण प्रत्येक सायन्स हे त्यांच्या प्रतीने श्रेष्ठ असतं. आपण त्याला हे नाही करायचं. पण कायरोप्रॅक्टिसमध्ये समजा माझ्याकडे एखादा पेशंट झाला ब्रेन ट्युमरचा, तुम्ही कायरोप्रॅक्टिस करायला लागेल, तर कायरोप्रॅक्टिसनं तो बरा नाही होणार ना. तो कसा काय बरा होईल? विशेषतः कायरोप्रॅक्टिस मणक्यांच्या आजाराला वापरलं. हां, पण तुम्हाला एक सांगतो मी, माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये कायरोप्रॅक्टिस देऊन चांगले होणारे पेशंट खूप नाहीत. म्हणजे असं समजायचं की नाही आहेत. ते असतं, लोक सांगतात. आम्ही खूप आहे. आता आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये खाली एक पेशंट म्हणजे ओळखीचे गृहस्थ होते बरं का. त्यांनी एक दिवस माझ्याकडे, डॉक्टर साहेब माझा MRI बघा म्हणे. म्हटलं काय झालं तुला? तर म्हणे मला पायाला मुंग्या येतात, मला बॅक पेन आहे, मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितले, आणि म्हणे मी असंच मुंबईला एकाची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी कायरोप्रॅक्टिस करतो आणि तू पूर्ण चांगला होशील म्हणे, तुला काही गरज नाही. 1दा-2दा लाईन लावून अपॉइंटमेंट घेऊन गेला तो गर्दीमध्ये, पैसे खर्च करून लाखात. तो त्याची कंडिशन डाऊन व्हायला लागली पुढे, त्याला चालता येईना. आता मला एक कॉमन प्रश्न असा आहे आणि कॉमन सेन्सचा विषय आहे की समजा तुमचा मणका सरकलेला आहे समजा, बरोबर, नस दाबलेली आहे, स्पायनल कॉर्डवर प्रेशर आहे समजा, कायरोप्रॅक्टिस कसा चांगला होईल तो? मला ते पटतच, मला अजूनही पडलेलं नाही ते. बरं, कायरोप्रॅक्टिक सायन्स हे एव्हिडन्स बेस नाही आहे. म्हणजे मी कुणाला दोष देत नाही, विज्ञानाला दोष देत नाही. एव्हिडन्स पाहिजे ना. एव्हिडन्स म्हणजे कसं की हा पेशंट आहे, याचा MRI हा केलेला आहे, आता मी कायरोप्रॅक्टिस करतो, हा MRI बघा. जेव्हा तो MRI नॉर्मल असेल तर मी विश्वास ठेवेन, मी तरी ऍटलिस्ट. नाही, मला पर्सनली ते वाटत नाही. ते विज्ञानाची परिभाषा ते करतात, त्यांना करू दो, काही विषय नाही. पण तसं होत नाही, व्यावहारिक दृष्ट्या तसं होत नाही कधी. पण नुकसान जास्त होतं. तुम्ही ओढता, आता ट्रॅक्शन देतात ना, ट्रॅक्शन मध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. अजून सुद्धा तो ट्रेंड सगळीकडे चालू आहे. मान दुखायला दिलं ट्रॅक्शन त्याला. आता ट्रॅक्शन देणाऱ्याला बेसिक अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, MRI काही माहिती नसतं. त्याला म्हणतो ट्रॅक्शन दिलं, कशावर दिलं ट्रॅक्शन, 3-3 आठवडे ट्रॅक्शन देऊन ठेव. पण मला सांगा, ट्रॅक्शनने त्याचा मूळ प्रॉब्लेम जाणार आहे का? ते फक्त त्याला सायकोलॉजिकल रिलीफ होतो, मसल स्ट्रेच होतात, जे काय होणार असेल स्ट्रेच होतं, आणि परत तो त्याच्या ओरिजिनल याच्यामध्ये येतो. त्याचा मूळ आजार जात नाही ना, लक्षात जाणार पण नाही त्याचा मूळ आजार. सायटिका आणि ह्याचा सायटिका म्हणजे हे स्लीप डिस्कस. त्या सायटिका म्हणजे काय की डिस्कमुळे जे पेन होतं ना पायाला, कमरेतनं मांडीमध्ये, त्याला सायटिका म्हणतात. पण त्याला प्रत्येक वेळेला ऑपरेशनची गरज असते का? पूर्वी त्याला, आता कॉमन मॅन सायटिका म्हणतात, पण आम्ही नाही सायटिका म्हणतो. पण त्याला नेहमीच ऑपरेशनची गरज असते? नाही, सायटिका सौम्य असेल, माइल्ड पेन असेल तर सुरुवातीला आम्ही त्याला कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय की औषध, गोळ्या, रेस्ट याने आम्ही ट्राय करतो नेहमीच. पहिले फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट नेहमी हेच राहतं की फक्त औषध गोळ्या घ्यायचं आणि रेस्ट करायची आणि परत त्याला बघायचं. पण त्यासाठी MRIचा पिक्चर महत्वाचं की MRI मध्ये काय दाखवतो. MRI मध्ये खूप जास्त सरकले असेल आणि त्याचा दाब जास्त असेल तर खूप कॉन्झर्वेटिव्ह फायदा होत नाही. तर आधीच सांगायला की तुला पुढे ऑपरेशन लागू शकतं. आणि त्याचा दुसरा प्रश्न होता सर्दी आणि सर्दी आणि ब्रेनचं काही समज पण असं काही नाकामध्ये काही ब्रेनचं काही असं आहे की त्याच्यामुळे होतीये वगैरे, नाही. की हे वास जाणं
नाही, वास जाण्याचं वेगळा मेकॅन. आता बघी कधी कधी काय होतं की डायबिटीस मध्ये फंगल इन्फेक्शन तयार होतात, सर्दीचे ज्या आपण त्याला सायनसेस म्हणतो. करेक्ट. तसं इथे सायनस असतं, तसं इथं कवटीमध्ये इथे एक सायनस, त्याला फ्रंटल सायनस म्हणतात, आणि मेंदूच्या आत एक सायनस असतं. तर त्याला इन्फेक्शन गेल्यानंतर मेंदूला इन्फेक्शन होऊ शकतं. हा एकच इश्यू आहे, बाकी याच्यामध्ये काही हे नाही. MND जो असतो तो तुमच्या ह्याच्यात येतो हा पण मेडिकल सब्जेक्ट आहे, तो त्यांच्या ऑपरेशन आणि मध्ये येत आता जसं तुम्ही म्हणाला मोटर न्यूरॉन डिसीज ऑपरेशन मध्ये नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं ना मग. नाही नाही, हे दुसरा प्रश्न तो ठीक आहे, MND नाही आहेत तर हे आता जसं आपलं जनरल CBC आपण पॅथॉलॉजी करतो, मग आपल्याला जनरल हार्ट आपल्या तसं मेंदूची आरोग्य बघण्यासाठी कुठल्या टेस्ट, म्हणजे हे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात तुम्ही, मग आपल्या मेंदूचं आरोग्य नीट आहे की नाही त्याबाबत काय टेस्ट वर कुठल्या अशा करायला म्हणजे तसं बाहेरनं नाहीये. पेशंट जोपर्यंत त्याला त्रास होत नाही ना, आता पेशंट आला 14 वर्षाचा म्हणून त्याचं आपण स्कॅन नाही करत. हम्म, ती लक्षणं म्हणजे त्याला आता सिंपल सांगतो, डोकेदुखी आहे, हम्म, बरं आहे, सगळेच डोके प्रॉब्लेमॅटिक नसतात, पण एखादा रुग्ण म्हणतो माझं खूप डोकं दुखतं, थांबतच नाही आता डोकं, सगळं मी केलं, मग त्याला सांगतो की सिटी स्कॅन करून बघ. बऱ्याच वेळा काय होतं की लक्षण एक असतं पण त्याचे आजार वेगळे असतात. म्हणजे ब्रेन ट्युमर मध्ये डोकं दुखतं, बरोबर, मग त्याचं कुठं आपण चुकतोय का, डोकं समजा आहे नुसतंच गोळ्या घेतो तर डायग्नोसिस चुकायला नको त्याचं, म्हणून आपण स्कॅन सांगतो करायला त्याचं. आता 90% लोकांच्या मध्ये हेडेकला स्कॅनची गरज नसते, मायग्रेननी पण होऊ पण शकतं ना? मायग्रेन नाही, पण सतत डोकं दुखणं, कायमचं डोकं दुखणं, औषधाला रिस्पॉन्ड न करणं, हे कुठेतरी कारण असू शकतं, म्हणून ते तपासण्यासाठी मग आपण स्कॅन सांगतो करायला, MRI किंवा सिटी स्कॅन. हा, म्हणजे ह्याला कारणं पण नाही आहेत, शेवटी नशिबाचा भाग याचा म्हणायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की प्रिव्हेन्शन आहे, तर त्यासाठी मग चांगला आहार महत्वाचा आहे. मेंदूचा खुराक म्हणतात ना, म्हणजे काय? मेंदूचा खुराक म्हणजे काय की आता बदाम समजा, आता तुम्ही अक्रोड बघा, अक्रोड जर तुम्ही उघडला ना व्यवस्थित तर अगदी मेंदूची रचना आहे अक्रोड, अगदी खरंय. देवाने तसं निर्माण केलेलं आहे अक्रोड, बरोबर आहे. आणि चांगल्या आहारामध्ये व्हिटॅमिन B12 महत्वाचं आहे. B12 फार महत्वाचं आहे, कारण B12 जर डेफिशियन्सी झाली ना तर मग हे डिमेन्शिया किंवा मेंदूचे आजार, न्यूरोपॅथी लवकर डेव्हलप होतात. त्याची काही इंजेक्शन असतात B12 ची? टॅबलेट असतात, इंजेक्शन, आणि त्यासाठी व्हिटॅमिन B12 टेस्ट ब्लडचे करून घ्यावं लागतं. मग आम्ही सगळ्या पेशंटना आजकाल सांगतो की व्हिटॅमिन D B12 तुम्ही करूनच घ्या, मग कारण व्हेजिटेरियन डाएट मध्ये तर तुम्हाला आढळत असते B12. बरं, असा एक प्रश्न आहे की तुम्हाला आता तुम्ही सर्जरी करता तर तुम्हाला साधारणतः सर्जरीचं यश किती होणार आहे, म्हणजे याची कल्पना म्हणजे असं म्हणजे आम्ही कॉमन मॅन म्हणतो की तुमचं भाजीपाल्यासारखं जीवन होईल, म्हणजे एखादी सर्जरी करूनही त्याचा फायदा होण्यासारखा नसतो, तर तुम्ही स्पष्टपणे तसं सांगता का? म्हणजे त्यासाठी कसं असतं की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो ना, तर तो काय आजार घेऊन येतो, पहिलं महत्वाचं म्हणजे वय आहे, त्याच्या पूर्वीचे आजार, आपल्याला काय करायचे, आजार बरा होणार आहे की नाही, ऑपरेशन करून फायदा होणार आहे की नाही, हे सर्व गोष्टीचं पहिल्यांदा आम्ही प्लॅनिंग करतो आणि रुग्णांना सांगतो. किंवा असं समजा मला एखादा पेशंट आला आणि त्याला ब्रेन ट्युमर दिसला समजा, आणि तो सिटी स्कॅन MRI मध्ये दिसतच आपल्याला की तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, खूप जास्त प्रमाणात कॅन्सर असेल तर आम्हीच सांगतो वय जास्त काही करू नका, आपल्याला थोडं कधी कधी प्रॅक्टिकल राहावं लागतं. अपघातच समजा अपघातच झालेला आहे अशा प्रकारे, अपघात आहे म्हणजे आणि समजा अपघाताचा कोणी पेशंट आला तर तुम्हाला कळू शकतं ना की आता हा याच्यातून बाहेर समजतं पडून ना. त्याला आमच्या भाषेमध्ये ग्लासगो कोमा स्केल म्हणतात, तुम्ही कधी GCS म्हणत, तर ग्लासगो कोमा स्केल आम्ही बघतो आधी, तो कुठल्या स्केलमध्ये बसतो. स्केल चांगला असेल तर त्याचं रिकव्हरी किंवा वाचण्याचे चान्सेस चांगले असतात. ग्लासगो कोमा स्केल खूप कमी असेल, लेस दॅन 8, 3, 4, तर मग चान्सेस कमी असतात त्याचे वाचण्याचे. पण प्रयत्न म्हणून करायला पाहिजे. असं मेडिकल सायन्समध्ये प्रयत्न महत्वाचे आहेत, कारण आपल्या मेडिकल सायन्समध्ये थांबवा असं सायन्स नाही. नाही, पण समजा ह्याच्यामुळे त्याला बहुविकलांगता किंवा अपंगत्व येणार असेल, नाही, तुम्ही नाही. स्पष्टपणे सांगता का? आता जेव्हा पेशंट येतो ना, तर त्याला पहिल्यांदा आम्हाला हे सांगावं लागतं की उद्देश काय आपल्या ट्रीटमेंटचा, आपण जे ऑपरेशन करणार आहे त्याच्यामध्ये त्याचा उद्देश काय आहे. लोकांच्या भाषेतनं त्यांना काय वाटतं की ऑपरेशन झालं म्हणजे झाला पेशंट चांगला, तसं नाही. पेशंट जेव्हा येतो त्याला हे सांगावं लागतं की ऑपरेशन केल्यानंतर तो किती वाचेल, नाही वाचेल, त्याला पुढे काय काय डेव्हलप होणार आहे. पण पहिला प्रिन्सिपल ऑपरेशनचा आहे म्हणजे पेशंट वाचला पाहिजे. सर्वायवल हे पहिलं प्रिन्सिपल आहे ट्रीटमेंटचं, की पेशंट वाचला पाहिजे. मग तो आता कसं असतं, प्रत्येक फॅमिलीला असतं की पेशंट आपल्या समोर बसला पाहिजे, कसं का असेल ना, आई वडील असतील, आमच्या वडिलांना आमच्या समोर बसवा फक्त. पण त्यासाठी वाचवणं हा पहिला क्रायटेरिया. बाकी मग 4 महिन्याने काय होईल, 5 महिन्याने काय होईल, तो चालेल का, नंतरचा विषय. म्हणून आम्ही पेशंटला काय सांगतो की नंतरचा विषय चर्चा पण नंतर करू, पहिल्यांदा यांना इथनं बाहेर तरी काढा आधी.
तेव्हा ते पुनर्वसनासाठी वेगळ्या पण गोष्टी जेव्हा करू आम्हाला असं वाटतं की हेड इंजुरी आली, सिव्हिअर पेशंट आहे, त्याला अपघात झालाय, तर आम्ही बघतो आणि आम्हाला जर असं वाटलं की ऑपरेशन करून फायदा नाही, हा एकदम कोमात आहे, बॅड कंडिशन, आम्ही सांगतो की ऑपरेशन करू नका याचं. आम्ही क्लिअर सांगतो. नमस्कार सर. नमस्कार. जसं आपण म्हटलं की अपघातामुळे वगैरे ब्रेन डॅमेज झाला तर एखादी व्यक्ती जी आहे ती पूर्णपणे म्हणजे बहुविकलांग होऊ शकते. तर मला असं विचारायचं होतं की लाईक फॉर एक्झाम्पल सेरिब्रल पॉल्सी जे आहे ज्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि क्वाड्रिप्लेजिक सेरिब्रल पॉल्सी आहे, सो ते सुद्धा ब्रेनशीच रिलेटेड आहे आणि हे सुद्धा, तर ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? ते जे आजार आहेत ना, हे जेनेटिक म्हणा किंवा जन्मता येणारे म्हणा, ती कॅटेगरी वेगळी पडते. आमच्या सर्जरीमध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, की समजा एखादं ऑपरेशन केलं ब्रेन ट्युमरचं आणि त्याला चेहऱ्याला पॅरालिसिस झाला, तर त्याला निम्या ट्रीटमेंट अवेलेबल असतात. लक्षात आलं का? लक्षात आलं. किंवा त्याच्यामुळे क्वाड्रिप्लेजिक झाले समजा, हा, किंवा स्पाईन मध्ये ऑपरेशन केलं समजा, किंवा स्पाईन मध्ये काही पेशंटला क्वाड्रिप्लेजिया झाला समजा, तर त्याची पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे. बरोबर आहे. पण मोटर न्यूरॉन डिसीज किंवा सेरिब्रल पॉल्सीचं हे नाही कोरिलेट करतायत. हां. हा, हे लक्षात ठेव. पण ते मेंदूचं ऑपरेशन करून त्याच्यावर रिकव्हरी नाही करू नाही, शकत. ऑपरेशन करून रिकवर नाही होत, त्याला रिहॅबिलिटेशनच करावं लागतं आपल्याला. हो. ऑल ओव्हर द वर्ल्ड, कुठेही जात नाही वर्ल्ड मध्ये, त्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन करावं लागतं तुम्हाला. करेक्ट. नाही, मला त्याला- मुळात फरकच जाणून हा, घ्यायचा. त्याला असं गोळ्या देतो, औषध देतो, मग हे तसं नाही ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यात मस्क्युलर डायस्ट्रॉफी किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा हे सगळे जे आहेत हे मुवमेंटला बेस्ड आहेत, तर त्याला ऑपरेशन करून तुम्ही म्हणता तसं नाही, काही होणार नाही, नाही. त्याला ऑपरेशन तर रिहॅबिलिटेशनच लागतं त्याला. हे पण करावं लागतं. खूप छान. डॉक्टर संजू, काय सांगू आता, म्हणजे आधुनिक काळातले तुम्ही धन्वंतरी किंवा अश्विनी कुमार वगैरे असंच म्हणायला पाहिजे हो. आणि इतकं सेवाभावी वृत्तीनं तुम्ही काम करताय आणि सहजपणे सगळ्या विषयांवर आम्हाला इतकं भरभरून ज्ञान दिलंय. अगदी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आणि ग्रंथालीचे आभार मानते की आज त्यांच्यामुळे तुम्ही हा नाही, मी प्रथम विचार म्हणजे आले. ग्रंथाली परिवाराचे आभार मानतो की सुद्धा तू मला बोलवलं, तुम्ही आमंत्रण नाही, दिलं नाही. आणि आम्हाला मार्गदर्शन करता आलं. लोकांना, माझी इच्छा आहे की लोकांनी त्यातनं ज्ञान घ्यावं आणि ते लोकांना द्यावं दुसऱ्याला. आणि इतकं शुद्ध मराठीमध्ये सगळे तुम्ही विषय कारण माझी सांगितले. दोन्ही पुस्तकं जी आहेत ना, ती मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश शब्दाचा वापर नाहीये. फक्त जिथं पर्यायाने तिथं मी इंग्लिश शब्द वापरले आहेत. कारण काही काही आजारांना इंग्लिश शिवाय पर्याय नाहीये. पार्किन्सन्स त्या पार्किन्सन्स माणसाचंच नाव आहे तर ते त्याच्यामुळे पुस्तक जर वाचलं ना, तर सगळं मराठीमध्ये आहे. हे अजून एक कौतुकास्पद आहे की आज ग्रंथालीच्या मंचावर तुम्ही मराठी भाषेमध्ये पुस्तकं आहेत हे सांगताय की जे अतिशय क्लिष्ट विषय आहेत, मेंदू, पाठीचा मणका, की हल्ली मुलांना ह्याची नावं पण माहीत नसतं, की इंग्रजी नावं म्हणतात आणि मग सांगतात की ह्याला प्रतिशब्द नाहीये. तुम्ही प्रत्येकाला एक प्रतिशब्द देऊन एक पुस्तकं तयार केली आहे. आणि दोन्ही पुस्तकामध्ये जे प्रस्तावना दिलेली आहे त्याच्यामध्ये एक डॉक्टर जयंत नार्वेकरांनी त्याचं हे केलेलं आहे, आणि डॉक्टर म्हणजे आमचे सर आहेत डॉक्टर अतुल गोयल म्हणून, नाव ऐकलं असेल, त्यांनी ते पुस्तक वाचून त्याच्यावरती प्रस्तावना दिलेली आहे. क्या बात आहे, अतिशय छान. कारण त्यांनी म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्यांनी लिहून गेले, त्यांनी बघितलेलं, म्हणजे ते मला म्हणाले की खूप छान पुस्तक लिहिलं असतं. आणि मराठी भाषेत आणि मराठी भाषेत, मराठीमध्ये अशी पुस्तकं नाही आहेत. खरे. आणि किती वर्ष, 20-25 हो, 20-25 वर्षापूर्वीच आहे. वर्ष झाली. म्हणजे तेव्हा तेव्हा अमेझॉनवर काही नव्हतं, मग ते अशाच कन्सल्टिंग मध्ये ठेवतं, कोणाला हवं असेल ते घेऊन जातात ते. आणि स्पेशल एज्युकेशनच्या प्रोग्राम मध्ये एक अनाटॉमी आणि पण त्या पुस्तकामध्ये तुम्ही जर कधी बघितलं तेव्हा ती टेक्नॉलॉजी नव्हती, असं अमेझॉन नव्हतं किंवा, पण सगळं त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. पूर्वीच्या पासनं, ऑपरेशन पासनं, सिम्पटम, साईन, ट्रीटमेंट, पुढचा ऍडव्हान्स सर्जरी, सगळं त्याच्यामध्ये शुद्ध मराठीमध्ये. त्याच्या अनेक प्रती अजून पुन्हा निघायला पाहिजे अशी इच्छा आहे किंवा पुन्हा आमच्या ग्रंथालीसाठी पुन्हा एक नवीन पुस्तक तुम्ही लिहा असं आपण आशा करू. धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद.